नमस्ते, जय श्रीराम. अभय ॲस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो शनी मंगळ युतीविषयी, शनी मंगळ समसप्तकाविषयी, शनी मंगळ दृष्टीतला केंद्रयोग म्हणजे शनीची मंगळावर 10वी दृष्टी आणि मंगळाची शनीवर 4थी दृष्टी. आणि त्यानंतर कधी कधी अशीही परिस्थिती असते की शनीची मंगळावर 3री दृष्टी असते. त्यावेळेला मंगळ शनीच्या दृष्टीत असतो, परंतु मंगळ शनीला काहीही करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे शनी मंगळाच्या 8व्या दृष्टीत असतो, त्यावेळेला तो शनीला काहीही करू शकत नाही. म्हणजे मंगळाची जी काही दृष्टी आहे 8वी, तर त्या मंगळाच्या 8व्या दृष्टीने शनी हैराण होऊ शकतो, परंतु त्यामध्ये तिथे मंगळाला काय होऊ शकतं किंवा कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जाऊ लागू शकतं, तर त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर साधारणपणे आपण हेही पाहतो की नेहमी आपल्याला असं सांगितलं जातं की शनी मंगळ युती असेल किंवा शनी मंगळाचा कुठलाही योग असेल तर जातकाच्या जीवनामध्ये नेहमी अकस्मात संकट येतात. आता अकस्मात संकट म्हणजे काय? तर अकस्मात संकट म्हणजे अचानक एखादं येणारं संकट, ज्या संकटाच्या माध्यमातून जातकाला त्रास होऊ शकतो. आणि तो त्रास कोणत्या बाबतीत होतो, तर याच्याविषयी थोडंसं विवेचन करायचं म्हटलं तर समजा शनी मंगळाची युती 4th स्थानामध्ये असेल, शनी मंगळाची युती 7म स्थानामध्ये असेल किंवा शनी मंगळाची जी युती आहे ती 10म स्थानामध्ये असेल, तर अशा वेळेला जातकाला त्या स्थानाविषयी आणि त्या राशीविषयी त्रास होऊ शकतो. आणि ज्या स्थानांचं स्वामित्व शनी आणि मंगळ दोन्हीही ग्रह त्या पत्रिकांमध्ये करत आहेत, म्हणजे शनीला 2 राशी आहेत, मंगळाला 2 राशी आहेत, तर त्या दोन्ही राशींचं, मंगळाच्या दोन्ही राशींचं आणि शनीच्या दोन्ही राशींचं स्वामित्व जिथे होत असतं, तर त्या तिथे सुद्धा जातकाला काही प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो. तर तो त्रास जातकाच्या इतर कुंडलीला अनुसरून त्याच्यामध्ये होत असतो, म्हणजे इतर जी काही ग्रहस्थिती आहे तर त्या ग्रहस्थितीला अनुसरून तिथे त्रास होत असतो. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग आता दरवेळेला त्याच्यामध्ये अकस्मात म्हणजे नेमकं काय संकट येईल, तर ते प्रत्येक जातकागणित वेगळं असेल का? प्रत्येक जातकाला येणारं संकट, प्रत्येक जातकाच्या परिस्थितीला अनुसरून येणारं संकट हे वेगळं असेल का? तर ते नक्कीच त्याच्यामध्ये वेगळं असेल. आणि त्या अनुसरून जातकाला त्याच्या वयानुसार, जातक स्त्री जातक आहे का पुरुष जातक आहे त्याच्यानुसार त्याला ती संकट नेहमी येत असतात. अशा वेळेला तिथे आपल्याला प्रिडिक्शन करताना जर आपण जातकाला फक्त असंच सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये काही अकस्मात संकट येतील, तर जातक तिथेच घाबरून जातो. परंतु त्या संकटांची जी काही आढावा घेण्याची पद्धती आहे ती आपल्याला माहिती नसल्या कारणाने आपण तिथंच थांबतो. पण तसं न करता आपण जर जातकाला व्यवस्थित त्या पत्रिकेच्या अनुसरून त्याला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागणार आहे किंवा त्या जातकाच्या जीवनामध्ये नेमकं काय होणार आहे याच्याबद्दल जर समजा आपण काही विवेचन केलं, तर तिथे जातक समाधानी सुद्धा होतो. आणि जे काही संकट येणार आहे तर त्याच्या बाबतीमध्ये जातक तिथे भविष्यामध्ये काळजी घेऊ शकतो आणि आपण त्याला त्याच्यावरती उपाययोजना त्या संकटाला अनुसरून देऊ शकतो. म्हणजे शनी मंगळाचा समसप्तक योग असो किंवा अन्य कुठलाही योग असो किंवा युती असो, तर त्या वेळेला तिथे जातकाला येणारं संकट जे आहे, हे संकट कशा प्रकारचं आहे हे सांगणं आपल्याला फार गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये मी आणखीन असाही उल्लेख केलेला आहे, वृत्ती, प्रवृत्ती आणि परिस्थिती. परिस्थिती म्हणजे काय? तर जातकाची परिस्थिती, प्रत्येक जातकाची परिस्थिती भिन्न भिन्न असू शकते. ज्या वेळेला एखादा जातक तुमच्याकडे येतो किंवा एका दिवशी जरी तुमच्याकडे 4 जातक येत असतील पत्रिका पाहायला, 10 जातक येत असतील, तरी सुद्धा त्या प्रत्येक जातकाच्या जीवनाची परिस्थिती आणि त्याच्या जीवनामध्ये येणारी संकट, प्रसंग हे फार वेगळे असतात. मग त्याला अनुसरूनच त्याला ते संकट येणार आहे आणि त्याच्या अनुसरून त्याला ती परिस्थिती सामोरं जावं लागणार आहे. मग आता त्यामध्ये त्या जातकाची कधी-कधी प्रकृती, प्रवृत्ती आणि वृत्ती या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या आपल्याला दिसून येतात. प्रत्येक जातक हा त्याच्यामध्ये तिथे अगदी संकटांना हरून जाणारा असेल का? प्रत्येक जातक हा जो आहे, हा संकटाच्या बाबतीमध्ये तिथे घाबरणारा असेल का? प्रत्येक जातक जो आहे, तो संकटाला तिथे नको म्हणणारा असेल का? आपण कितीही संकटाला नको म्हटलं, तरी काही संकट येत नाही अशातला काही भाग नाहीये. ते प्रत्येक जातकाला जसं-जसं परमेश्वराने निहित करून दिलेलं आहे, त्याच्या ग्रहांच्या अनुसरून, ग्रहस्थितीला अनुसरून, तसं-तसं त्याच्या जीवनामध्ये ते होतच असतं. अशा वेळेला तिथे आपल्याला त्याच्या पत्रिकेचा आढावा घेऊन त्याला काही गोष्टी सांगणं आवश्यक असतं.
मग आपण काय करतो, आपण फक्त त्याला त्या शनी मंगळाच्या युतीच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्या अन्य योगाच्या बाबतीमध्ये तिथे त्याला अवगत करतो आणि तिथेच आपण प्रश्न संपवून टाकतो. पण तसं करून चालत नाही. प्रत्येक जातक हा वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रश्न आपल्याकडे घेऊन आलेला असतो. उदाहरणार्थ, जर समजा आपण असं म्हटलं की एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये अगदी 20-22 वर्षाचं जातक आहे. आता 20-22 वर्षाच्या मुलांचा प्रश्न काय असतो? एक तर शिक्षण असतं आणि त्यानंतर दुसरा भाग असतो त्यांच्याकडे, तो म्हणजे तिथे मला करिअरमध्ये ग्रोथ होईल का? त्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती, आर्थिक नियोजन प्रयोजन जे आहे ते भविष्यात व्यवस्थित राहील का? हे त्याचे मुख्य प्रश्न असतात आणि त्यानंतर जर राहिलाच तर त्याच्यामध्ये विवाहाचा प्रश्न असतो. बरोबर आहे. पण हे जे पहिले मुख्य 2-3 प्रश्न आहेत, तर त्या 2-3 प्रश्नांचा जेव्हा आपण आढावा घेत असतो, तर त्यावेळेला आपण केवळ शनी मंगळावर दोष ढकलून चालेल का? तर तिथे शनी मंगळावरती दोष ढकलून चालणार नाही. कारण त्याच्या परिस्थितीमध्ये तिथे इतर ग्रह सुद्धा बदलाव आणू शकतात, हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण फक्त हे 2च ग्रह आहेत का? बाकीच्या 7 ग्रहांचं कार्य काय? कधी एक लक्षात ठेवा गोष्ट, जेव्हा तुम्ही पत्रिका पाहत असता, तेव्हा जातकाला केवळ आणि केवळ 2 ग्रह जे आहेत किंवा 1 ग्रह जो आहे, तो त्याच्या पत्रिकेमध्ये ऑपरेट करून त्याला तिथे पुढे कुठल्याही तऱ्हेने त्रास किंवा त्याची उन्नती घडवत नसतो. तर त्यामध्ये तिथे इतर ग्रहांचाही तसाच सहभाग असतो आणि इतर ग्रहांचाही तसाच सपोर्ट असतो. म्हणून त्याला त्या एक पर्टिक्युलर त्या व्यवस्थेमध्ये किंवा त्याच्या त्या जीवनामध्ये त्याला तशा प्रकारची संकट येत असतात. उदाहरणार्थ, जर आपण आता असं म्हटलंय की 22 वर्षाचा एखादा जातक आलेला आहे आपल्याकडे आणि त्याच्या पत्रिकेमध्ये जर समजा असा काही योग आहे, तर आपण त्याला कोणत्या प्रकारे तिथे काय गोष्टी सांगू शकतो. तर तुम्ही तुमच्यापैकी कुणीही एकाने त्याच्यामध्ये नवीन लोक आहेत तरी सुद्धा बिलकुल न घाबरता तुम्ही कुठल्याही तऱ्हेची शंका जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता आणि त्यामध्ये शंका विचारताना आपला विषय काय आहे याच्याबद्दलच शंका विचाराव्यात. आपल्या वैयक्तिक पत्रिका इथे मला सांगत राहू नये. मी वैयक्तिक पत्रिका पाहण्यासाठी इथे आलेलो नाही. मी या एका विषयावरती व्याख्यान देण्याकरता आलेलो आहे, हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे. त्यानंतर आता तुम्ही मला कुणीही सांगा की बाबा एखादं हे जे जातक आहे, तर त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये शनी मंगळाची युती कुठे असेल? कुणीही सांगा. चटकन सांगा, जास्त वेळ नका काढू. सर 11व्या घरात. बरं, 11व्या घरात असेल. कोणत्या राशीत असेल? वृषभेला. बरं, वृषभेला जर ही समजा शनी मंगळाची युती असेल आणि ती 11व्या घरामध्ये असेल, तर तिथे लाभस्थान म्हणजे 11वं घर आहे. बरोबर आहे. आणि जर वृषभेला ती युती असेल, तर तिथे लग्न कोणतं आलं? तर लग्न आलं त्याच्यामध्ये कर्क लग्न. बरोबर आहे. आता तिथे आपल्याला पाहिलं पाहिजे की ह्या जातकाच्या जीवनामध्ये ही शनी मंगळाची युती 11व्या स्थानात जर आहे, तर तिथे कर्क लग्न असल्याच्या नंतर शनी आणि मंगळ कोणत्या स्थानाचं स्वामित्व करतायत? तर शनी आणि मंगळ त्याच्या सप्तम स्थानाचं स्वामित्व करतायत, त्याच्या अष्टम स्थानाचं स्वामित्व करतायत आणि त्यानंतर त्याच्या पत्रिकेमध्ये तिथे दशम स्थानाचं स्वामित्व करतायत की जे मुख्य केंद्रस्थान आहे. आणि त्यानंतर जर समजा आपण तिथे पाहिलं तर या जातकाच्या पत्रिकेमध्ये तिथे त्याच्या पंचम स्थानाचं स्वामित्व करतात. आता हा जर जातक समजा आपण 20-22 वर्षाचा आहे अशा प्रकारे तिथे आपण विचार केला, तर याला कोणत्या प्रकारची संकट येतील? तर याला सगळ्यात पहिल्यांदा जे संकट येईल ते त्याचं शालेय जीवन किंवा त्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये त्याला बऱ्याचदा तिथे काही अडचणी येऊ शकतात. आता त्या अडचणी कोणत्या स्वरूपाच्या असतील? तर तिथे जातकाने केलेलं अतिरिक्त जे धाडस आहे, तर ते त्याच्या अंगाशी येणं आणि त्यानंतर त्या जातकाला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये एक्झिट न मिळणं. म्हणजे कधी-कधी जातक एखादं कार्य करायला जातो आणि त्यानंतर त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने यश मिळत नाही किंवा असंही होतं कधी-कधी जातक जो आहे तिथे एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त होतो किंवा एखादी गोष्ट करण्यापासून तो तिथे मागे मागे राहत असतो. त्यानंतर त्याचा सहभाग जो आहे तो अनेक गोष्टींमधून कमी होत राहतो. अशा प्रकारचं देखील तिथे वातावरण तयार होतं त्याच्या शालेय जीवनामध्ये. आता शालेय जीवनामध्ये बाहेर आल्याच्या नंतर त्या पंचम स्थानावरून आपण आणखीन काय पाहत असतो, तर त्याच्या मित्रमंडळींच्या बाबतीमध्ये तिथे काही गोष्टी पाहत असतो. मग तिथे कर्क लग्नाचं जातक आहे, तर त्याच्यामध्ये लग्न कधीही आपल्याला विसरून चालणार नाही. कर्क लग्नाचं जातक असल्या कारणाने ते थोडंसं सेवाभावी वृत्तीचं असतं. एखाद्याच्यासाठी आपल्याकडून जितकं काही होईल तितकं करण्याच्या वृत्तीचं ते असतं. आणि त्यानंतर जर समजा आपण तिथे पाहिलं तर
त्यामध्ये त्याचं पंचम स्थान जे आहे ते मंगळ ग्रहाच्या अखत्यारीमध्ये आहे, म्हणजे वृश्चिक राशीच्या अखत्यारीमध्ये आहे. जर ते मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत वृश्चिक राशीच्या अखत्यारीमध्ये असेल तर त्याचा स्वामी हा लाभस्थानामध्ये आहे. त्याला मित्रमंडळी तर भरपूर मिळतील, प्रचंड प्रमाणात मित्रमंडळी मिळतील, परंतु त्या मित्रमंडळींचा जो काही सहभाग आणि सहवास आहे तो त्याला जास्ती काळ तिथे भोगता येणार नाही, त्याला लाभदायक राहणार नाही. आणि त्यानंतर तिथे त्याच्या जीवनामध्ये शनी आणि मंगळाची युती जी आहे ती त्याच्या मित्रमंडळींपासून त्याची ताटाटूट करणं, त्याच्यानंतर त्यांना त्याच्यापासून दूर करणं, याच्याविषयी त्यांच्याबद्दल काहीतरी तिथे याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काहीतरी शंका उपस्थित होणं किंवा त्या मित्रमंडळींच्या मनामध्ये तिथे काहीतरी या जातकाच्या विषयी शंका उपस्थित होणं, अशा पद्धतीचे काही गुणधर्म तिथे तुम्हाला दिसून येतील. आणि त्यानंतर तो जातक जो आहे तो त्यानंतर एकलकोंडा झालेला तुम्हाला तिथे दिसून येतो. का? जरी तो कर्केचा असला तरी सुद्धा तिथे त्याच्या लग्नावरती तुम्ही पाहिलं तर ती शनी मंगळाची दृष्टी आहे. आता ही पत्रिका वाचन करण्याची सिस्टम आहे, ह्या सिस्टमकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही जातकाच्या पत्रिका वाचताना तुम्ही जर 100 तिथे 1,00,000 नियम जरी वाचून गेलात आणि ते 1,00,000 नियम जरी तुम्हाला पाठ असले तरी सुद्धा ते नियम कधीही तुम्हाला उपयोगामध्ये येणार नाहीत. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. तुम्हाला तिथे उपयोगात येतं ते केवळ आणि केवळ लॉजिक. तुम्ही ग्रह किती आत्मसात केलेला आहे, तुम्हाला ग्रह किती समजलेला आहे, तुम्हाला स्थान राशी किती समजलेल्या आहेत आणि त्याच्यावरूनच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊन काही ना काहीतरी गोष्टी सांगू शकता. अन्यथा तुम्ही 1,00,000 नियम जरी पाठ केले असतील तरी सुद्धा ते नियम तुम्ही वाचून दाखवू शकत नाही किंवा ते तुम्ही जर त्याला सांगितले तर त्याच्या जीवनामध्ये ते तंतोतंत लागू देखील पडत नाहीत. तर त्या म्हणूनच मी म्हटलं की प्रत्येक जातकाला अनुसरून ही परिस्थिती जी आहे ती वेगळी असते. आता या परिस्थितीचा जेव्हा आपण आढावा घेत असतो तर त्यावेळेला त्याला अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. त्यानंतर तिथे आपण दुसरा एक भाग लक्षात घेतला तर आपल्याला तिथे असंही समजेल की त्यामध्ये तिथे त्याच्या जीवनामधली जी काही कौटुंबिक व्यवस्था आहे ती कौटुंबिक व्यवस्था देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये बिघडलेली दिसते. त्याच्या आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला काही तिथे परिस्थिती जी आहे ती चुकीची दिसू शकते. म्हणजे जे काही त्याचं शालेय जीवन आहे किंवा जे त्याचं प्राथमिक जीवन आहे त्या प्राथमिक जीवनामध्ये आपल्याला ह्या घटना दिसून येतात. तर त्या का दिसून येतात? तर जेव्हा तिथे शनी मंगळाची युती असते. आता ही युती तुम्ही जेव्हा लाभस्थानामध्ये सांगितलेली आहे तर ती लाभस्थानातली युती शनी लग्नावरती दृष्टी ठेवतो. त्यामुळे जातकाचा स्वभाव जो आहे तो त्याच्यामध्ये थोडासा मावळलेला, निवळलेला असतो. तो प्रत्येक परिस्थितीवरती लवकर रिॲक्ट होणं टाळतो आणि त्यानंतर त्या परिस्थिती निघून गेल्याच्या नंतर त्याच्यावरती आपले विचार व्यक्त करण्यासाठी तिथे संधी शोधत असतो. संधी शोधणं हे शनीचं काम आहे आणि तत्काल परिस्थितीमध्ये तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्तर देणं किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये ऍक्शनला रिएक्शन देणं हे मंगळाचं काम आहे. परंतु हाच मंगळ काय करतो तर हाच मंगळ त्याच्या धनस्थानावरती जेव्हा दृष्टी ठेवतो तेव्हा धनस्थानावरती दृष्टी ठेवून तो त्याच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये तिथे तणाव निर्माण करतो किंवा त्याला असलेली अनुकूल परिस्थिती जी काही जातकाला प्रत्येक हवी असते कौटुंबिक परिस्थिती त्याच्यामध्ये तो प्रतिकूलता निर्माण करतो. आणि ती प्रतिकूलता का निर्माण होते त्याचं कारण असं आहे की तिथे मंगळ ग्रहाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मंगळ हा एक घाव दोन तुकडे करणारा आहे. त्यानंतर मंगळ हा एखाद्या नुकसानाला जबाबदार असणारा ग्रह आहे. एखाद्याचं नुकसान करणं किंवा एखाद्याला नुकसानातून बाहेर काढणं ह्या दोन्ही गोष्टी मंगळाला जमतात. म्हणूनच आपण त्याच्यामध्ये जर मंगळाच्या दृष्टीचा हा अभ्यास केला तर मंगळाची दृष्टी त्याला अशा प्रकारे काही वेळेला त्रासदायक ठरू शकते. आता इथे जर आपण पाहिलं तर ही शनी मंगळाची जी युती आहे ही लाभस्थानामध्ये आहे. आपल्याला वाटतं की लाभस्थानावरून आपण फक्त लाभच पाहत असतो की जातकाला कसे लाभ होतील किंवा काय होईल, त्याला लाभ होतील की नाही होतील. मग असं नाहीये की त्याला लाभ होणार नाही, शनी मंगळ त्याला लाभ देणार नाहीत. हासा जातक जो आहे तो त्याच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लाभ कमवू शकतो आणि ते ज्या मार्गाने कमवू शकतो ते मार्ग तो अवलंब करून ते लाभ कमवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदी अशा जातकाला खूप कष्टाची आणि हलाखीची परिस्थिती जी आहे लाभांच्या बाबतीमध्ये ती त्याला पाहावी लागते. कधी कधी आधी परिस्थिती जी आहे तर ती त्याच्यासाठी अनुकूल असते, मग कालांतराने त्याच्यासाठी ती प्रतिकूल होत जाते. हा सुद्धा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यानंतर मित्रमंडळींच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर मित्रमंडळी त्या जातकाला कधीही लाभदायक ठरणार नाहीत.
मित्रमंडळी लाभदायक न ठरण्याचं कारण काय आहे? तिथे लाभस्थानावरून आपण मित्रमंडळी नाही पाहत, तर पंचम स्थानावरून मित्रमंडळी पाहतो. आणि ही दोन्ही ग्रह जे आहेत, ते दोन्ही ग्रह पंचमाला पाहतायत. त्यापैकी एक ग्रह म्हणजे मंगळ हा त्याच्यामध्ये पूर्णपणे पंचम स्थानाचं स्वामित्व करणारा ग्रह आहे. आता जेव्हा हा पंचम स्थानाचं स्वामित्व करणारा ग्रह आहे, त्या जातकाला तिथे मित्र मंडळींच्या बाबतीमध्ये किंवा त्याचं जे काही फ्रेंड सर्कल असेल त्याच्या बाबतीमध्ये काही कटू अनुभव येऊ शकतात. गरजेला वेळेला अनेक लोक दुरावणं किंवा गरजेला वेळेला हा लोकांच्या जरी उपयोगी पडला तरी सुद्धा याला तिथे कृतज्ञतेचा याच्या जीवनामध्ये अभाव असणं, कृतज्ञतेचा अभाव असणं, अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ शकते. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्या पत्रिकेमध्ये, या जातकाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थान देखील तिथे शनीने व्याप्त केलेलं आहे. ज्या वेळेला तिथे सप्तम स्थान हे मकर राशीनी म्हणजे शनीच्याच राशीनी व्याप्त केलेलं असेल, त्यावेळेला त्याला आपल्या समोरची जी प्रजा आहे, सप्तम स्थान म्हणजे केवळ आपला वैवाहिक जोडीदार नव्हे, तर आपल्या समोरची प्रजा, तुम्ही म्हणजे राजा आणि तुमच्या समोर असणारी राशी म्हणजे प्रजा, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मग ज्या वेळेला तिथे प्रजेची राशी ही शनीच्या अखत्यारीमध्ये आहे आणि तो शनी जेव्हा मंगळ ग्रहाच्या अखत्यारीमध्ये असून तिथे वृषभ राशीमध्ये आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये स्त्री जातक हे त्याला अत्यंत हानिकारक ठरू शकतं. आता अत्यंत हानिकारक ठरू शकताचा अर्थ काय, की जेव्हा जेव्हा तो स्त्री जातकाच्या संपर्कामध्ये येईल, व त्याच्या घरातली आई असो, बहीण असो किंवा इतर कोणी स्त्री जातक असो किंवा त्याच्या जीवनामध्ये येणारी मैत्रीण असो किंवा त्याच्या जीवनामध्ये येणारी त्याची जोडीदार असो, त्या जातकाला त्याच्यामध्ये त्रासदायक घटना ह्या होणारच. मग त्याला त्याचे कटू अनुभव येणं, बऱ्याचदा शनीची जी वृत्ती आहे, ती शनीची वृत्ती अशी असते, एखाद्या जातकाला त्याच्यामध्ये अनुभव देण्याकरता शनी पहिल्यांदा त्याला त्या संकटापर्यंत घेऊन जातो आणि त्याला त्या संकटापर्यंत नेऊन मग त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या उजागर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जातकाला अनुभव संपन्न करण्याचं काम इतर ग्रह सुद्धा करत असतात, परंतु शनी महाराज जितक्या तीव्रतेने आणि जितक्या मोठ्या पद्धतीने हे काम करत असतात, तर तितक्या मोठ्या पद्धतीने हे कार्य जे आहे इतर कुठलाही ग्रह करत नाही. जेव्हा शनी एखादी शिकवण देत असतो त्यावेळेला तिथे जातकाला चार फटके तर बसतातच, परंतु तो अशा प्रकारे अनुभव सिद्ध होतो की त्याला त्याच्या जीवनामध्ये पुढच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि आलेल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ह्याची गणित परफेक्ट त्याच्यामध्ये त्याला बसवून दिलेली असतात. मग त्याच्यामध्ये त्याचा विवाह झाल्याच्या नंतर त्याला काही संकट उत्पन्न होतील किंवा त्याला आणखीन काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या जीवनामध्ये येतील, तर हाही एक भाग झालाच. परंतु त्यामध्ये असा एखादा जातक जो असतो तर तो त्याच्यामध्ये एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये देखील अडकू शकतो. आता तुम्ही हा जो प्रश्न विचारलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एका पुरुष जातकाच्या बाबतीमध्ये घडलेली गोष्ट सांगतो, की त्यामध्ये हा पुरुष जातक त्याच्यामध्ये बऱ्याचदा त्याच्यामध्ये प्रेमामध्ये याला धोका मिळाला. प्रेमामध्ये धोका मिळाला म्हणजे काय, की त्याच्यामध्ये पहिलं प्रेम प्रकरण झालं, त्याच्यामध्येही त्याला तिथे नाकारलं गेलं. प्रेम प्रकरण झाल्याच्या नंतर त्याला नाकारलं गेलं. त्याच्यानंतर दुसरं प्रेम प्रकरण झालं, त्याच्यानंतरही त्याला तिथे वैवाहिक जीवनाच्या साठी त्याने तिथे विवाहासाठी मागणी केल्याच्या नंतर सुद्धा त्याला तिथे नाकारलं गेलं. अशा परिस्थितीमध्ये या जातकाने तिथे अनेकदा असे प्रयत्न केले की स्वतःचा जीव संपवावा. कारण त्या जातकाच्या अष्टम स्थानामध्ये कुंभ राशीचा चंद्र होता आणि त्यामध्ये तिथे शनीची दृष्टी, त्या शनीची दृष्टी जी आहे ही स्वतःच्या स्थानावरती म्हणजेच त्याच्यामध्ये कुंभ राशीवरती होती. मग तिथे स्वतःच्या स्थानावरती जरी दृष्टी असेल तरी सुद्धा शनी असं कोणत्याही प्रकारे त्याला तिथे रिलॅक्स देत नाही किंवा त्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अशी एक्सक्यूज देत नाही, कुठल्याही प्रकारे अशी माफी देत नाही. मग अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला, जर अष्टमेश तिथे शनीच्या योगा मंगळाच्या योगामध्ये असेल शनी सारखा ग्रह, तर जातक तिथे आपल्या जीवावर बेतणारा प्रसंग, ज्याला आपण आत्महत्या म्हणू शकतो, तर असा आत्महत्येचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतो, परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण शनी हा जातकाला अपंगत्व आणतो, पण त्याच्यामध्ये शनी जो आहे तो माणसाला मरू देत नाही. याच्यामध्ये भाग असा झालेला आहे की तिथे गुरुबळ आणि सूर्यबळ चांगलं असल्या कारणाने, गुरुबळ आणि सूर्यबळ चांगलं असल्या कारणाने या जातकाला ना अपंगत्व आलं
ना त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला, कोणत्याही प्रकारे त्याला त्याच्यामध्ये अशी हानी झाली नाही. कुटुंबाने त्याला त्या परिस्थितीमध्ये व्यवस्थित सांभाळलं, परंतु जातक आताही कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने त्याच्यामध्ये त्रस्त हा असतोच असतो, असं आहे. मग अशा ह्याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं, तर त्याला तुम्हाला काय आणि कशा प्रकारचा सल्ला दिला पाहिजे, तर त्याला तुम्हाला अशा प्रकारचा सल्ला दिला पाहिजे की तुला या या गोष्टींपासून दूरच राहिलं पाहिजे, तुला या अशा प्रकरणांपासून दूर राहिलं पाहिजे, तुला त्याच्यामध्ये स्त्री जातक जो आहे त्या स्त्री जातकाच्या बाबतीमध्ये दूर राहणं फार आवश्यक आहे. आणि त्यानंतर तिथे त्याला हेही सांगितलं पाहिजे की वैवाहिक जीवनामध्ये देखील तुझ्या अशा तऱ्हेच्या समस्या येऊ शकतात, तर तिथे तुला त्याच्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. कधी कधी कसं असतं की जातकाला जर एखाद्या गोष्टीची कल्पना नसेल की आपल्या जीवनामध्ये काय होऊ शकतं, तर आलेल्या प्रसंगाला परिस्थितीला तोंड देण्याची त्याच्यामध्ये तेवढी क्षमता नसते, जसं या जातकाच्या मध्ये नव्हती, म्हणून त्याने चुकीचा प्रयत्न केला. परंतु जर जातकाला आपण अशी आधीच कल्पना देऊन ठेवली की तुला अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागू शकतं, म्हणजे तू त्याच्यासाठी तयारीत राहा, परंतु त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने तुला जर संकट आलं तर त्याच्यामध्ये डगमगून जाऊ नकोस. जर तू डगमगून गेलास तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी समस्या तुझ्यासाठीच उत्पन्न होऊ शकते. तुझं त्याच्यामध्ये फार मोठं नुकसान होणार नाही, थोडंसं नुकसान होईल, परंतु ते नुकसान तुला जास्ती काळापर्यंत भोगावं लागेल. आणि ही शनी मंगळाची जी युती आहे ही त्याच्यामध्ये अशा प्रकारचा परिणाम करते. आता एक लक्षात घ्या की या जातकाचा दशम स्थानाचा जो स्वामी आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये शनीच्या सोबतच आहे. जेव्हा हा शनीच्या सोबत आहे तर त्यावेळेला तिथे जातक आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये फार कष्टदायी त्याला भूमिका स्वीकारावी लागेल. म्हणजे कष्ट केल्याच्या नंतर सुद्धा प्रयत्नांना यश न मिळणं, त्यानंतर तिथे अनेकदा प्रयत्न करून देखील त्याच्यामध्ये असफलता प्राप्त होणं, इतरांकडून आपली अवहेलना होणं आणि त्याच्यानंतर कधी कधी जातकाला त्याच्यामध्ये आपण जे काही कार्य करत आहोत किंवा जे काही आपण कृती करत आहोत त्याच्यापासून परावृत्त होण्याची त्याची वृत्ती तयार होणं, अशा प्रकारचं चित्र तयार होऊ शकतं. पण जर समजा हीच युती जर आपण त्याच्यामध्ये थोडासा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार केला, जर समजा हीच युती दशम स्थानामध्ये असेल तर मग दशमेश दशमात आहे असं जरी आपण म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये शनी मंगळाची युती काही कुठं जात नाही. मग ज्या वेळेला तिथे ही युती ज्या वेळेला तिथे दशम स्थानामध्ये असेल तर त्यावेळेला दशम स्थानाच्या ह्या कर्तृत्वामुळे, कार्यामुळे, त्याच्या त्या प्रभावामुळे जातक आपल्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुसंडी घेण्याचा प्रयत्न करणार आणि पहिल्यांदा तो त्याच्यामध्ये स्ट्रगल करत 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 वर जाणार. त्यानंतर तो जितका वर गेलेला आहे तितक्याच वेगाने तो हळूहळू त्यामध्ये खाली येणार. मग जितक्या वेगाने तो खाली गेलेला आहे त्याच वेगाने पुन्हा उठण्याचा तो प्रयत्न करणार. हा त्याचा एक गुणधर्म असतो. म्हणजे शनी मंगळाची युती ही जातकाला अशीच स्वस्त बसू देते का, तर नाही. तुम्ही जर अनेकांच्या पत्रिका पाहाल जे सक्सेसफुल आहेत अशा लोकांच्या पत्रिका पाहाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येतं की त्याच्यामध्ये शनी मंगळाची युती माणसाला पार त्याच्यामध्ये धुळीला मिळवते आणि त्यानंतर त्याला फिनिक्स पक्षासारखं पुन्हा एकदा उभं सुद्धा करते. आता तुम्हाला थोडक्यात उदाहरण द्यायचं झालंच तर त्याच्यामध्ये आता सिनेसृष्टीमध्ये असलेले दोन दिग्गज अभिनेते जे आहेत तर त्याच्यामध्ये एक शाहरुख खान आहे आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी. तर त्या दोघांच्याही पत्रिकांमध्ये शनी मंगळाचा केंद्रयोग आणि शनी मंगळाची युती जी आहे तर ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. मग ज्या वेळेला हे अशा प्रकारची युती आपल्याला दिसते तर त्या दोघांचंही जीवन त्यांच्या इंटरव्ह्यूज मधून किंवा अन्य काही साहित्यामधून ज्या वेळेला आपल्याला कळतं तर तेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्या लोकांना कशा प्रकारे, कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये पहिल्यांदा परिस्थितीला सामोरं जावं लागलेलं आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने असं सांगितलेलं आहे शाहरुख खानने की त्याला अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. कुलकर्णी मॅडम तुमचा माईक बंद करा जरा, माईक बंद करा. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की त्याला कोणत्या प्रकारे सामोरं जावं लागलं. त्याला प्रचंड हालाकीचे दिवस सहन करावे लागले. सक्सेस सहजासहजी मिळाला नाही. आणि ज्या वेळेला तिथे त्याचा लग्नेशच जो आहे तो शनी आहे आणि तो शनी मंगळाच्या केंद्र योगामध्ये आहे, त्यावेळेला परिस्थितीची योग्य ती जाणीव करून देणं हे शनीचं काम असतं. आणि परिस्थितीला प्रवाहाच्या विरोधात
जातकाला पोहायला लावणं, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्याला जातकाला घेऊन जातो शनी आणि मंगळ, तर त्यावेळेला तिथे जातकाची स्ट्रेंथ वाढते. मग तिथे हा एक गुणधर्म जो आहे, आता कष्ट तर जीवनामध्ये प्रत्येकाला येत असतात, परंतु त्याच्यामध्ये एखाद्याला संकटांच्या माध्यमातून येणारी स्ट्रेंथ जी आहे, जी शक्ती आहे, जी ताकद आहे, तर ती ताकद त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे असतेच असं नाहीये. जी काही लोकांना त्यांच्या परिस्थितीमधून मिळत असते, ग्रहांच्या स्थितीमधून मिळत असते, ती या दोघांना मिळालेली आहे. आणि त्याने जे काही सांगितलं की आम्ही जे काही वरण आमच्या किंवा डाळ जी व्हायची, तर त्या डाळीमध्ये पाणी भरपूर असायचं, कारण ती सगळ्यांना पुरली पाहिजे, सगळ्यांना पुरेसं असं अन्न मिळालं पाहिजे त्याच्याकरता. मग हा जो काही एक प्रकार आहे, पण अन्न पुरेसं असं नव्हतं, म्हणूनच अशी परिस्थिती करावी लागत होती. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे, की आता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता आहे का? आता कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता नाही, नेम अँड फेमची कमतरता नाही. जो काही नावलौकिक आहे तो प्रचंड आहे, सगळं काही आहे. परंतु तरी सुद्धा जातकावरती नेहमी काही ना काहीतरी संकट जी आहेत ती येत असतात, शेकत असतात, आणि त्या संकटातून त्याला पसार व्हावंच लागतं. आणि ते पसार होण्याची जी काही शक्ती आहे, जी काही स्ट्रेंथ आहे, ती कोण देत असतं? तर ती शक्ती आणि स्ट्रेंथ जी आहे ती त्याच्यामध्ये ही शनी मंगळाची युती देत असते. मग आता जर समजा आपण पाहिलं, तर त्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा मिथुन लग्नाला अशी युती आहे. मग मिथुन लग्नाला अशी युती असताना आपण म्हटलं असतं की नाही, तुझं घर होणं फार कठीण आहे आणि तुझ्याकडून तिथे प्रॉपर्टीचं फार नुकसान होईल, तुला घर होणार नाही. पण आज जर आपण पाहिलं, तर बँड्रालाच ते त्याचा देखील असाच तऱ्हेचा मोठा बंगलो आहे, आणि तो त्याने प्रचंड कष्टातून प्रचंड काम करून उभा केलेला आहे. त्याच्याकडे ना रूप ना रंग ना कोणत्याही गोष्टीची त्याच्यामध्ये तिथे असं काही, तो फक्त अभिनेता म्हणून आपण स्वीकारू शकतो, पण त्याच्यामध्ये हिरो असा जो काही टॅग आहे तो, तर त्या टॅग मध्ये आपण त्याला कधीही स्वीकारू शकत नाही. परंतु त्याच्याकडे जी काही क्षमता आहे ती बळकट करण्याचं काम ह्या शनी मंगळाच्या युतीनेच केलेलं आहे. जातक इतकी मेहनत करतो की त्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन तो इतका रिजिड आणि इतका तो स्ट्रेंथफुल होतो की त्याच्यामध्ये त्याला कोणतीही परिस्थिती जी आहे ती सहज रीतीने पार करण्याची शक्ती त्याच्यात तयार होत असते. म्हणून ही शनी मंगळाची जी युती आहे ती केवळ अकस्मात संकट घेऊन येते अशातला काही भाग नाहीये. परंतु त्यामध्ये ही युती जातकाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो एक वेगळा देऊन जाते. त्या अशा पत्रिकांसाठी केवळ आणि केवळ आपण जर समजा असा शब्द वापरला की अकस्मात संकट येईल आणि त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होईल, तर तसं न करता आपण जातकाला हे सांगितलं पाहिजे की तुमच्या जीवनामध्ये संकट तर निश्चित आहे, येणारच, तुम्हाला स्ट्रगल करावं लागणारच. अगदी तुम्हाला तिथे राखेमध्ये मिसळावं लागेल, राखेमध्ये मिळावं लागेल, परंतु त्यामध्ये तिथून सुद्धा तुम्हाला नवी उभारी घेता येईल. आणि तशा तऱ्हेने जर तुम्ही प्रयत्न केले, कारण शनी प्रयत्नाशिवाय कोणतीही गोष्ट देत नाही, शनी अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट देत नाही, शनी तुमच्या कपॅसिटी शिवाय कोणतीही गोष्ट देत नाही. म्हणून काही वेळेला अशा म्हणी सुद्धा आहेत की जर तुम्हाला सोन्यासारखं तिथे तापावं लागलं किंवा सोन्यासारखं जर तुम्हाला तिथे वितळावं लागलं, उष्णतेला सामोरं जावं लागलं, आगीला सामोरं जावं लागलं, तरच तुम्ही लख्ख होता, अन्यथा तुम्ही लख्ख होत नाही. तुमची किंमत वाढत नाही. जी किंमत सोन्याला आहे तीच किंमत तेव्हाच तुम्हाला येते, ज्या वेळेला तुम्ही अशा परिस्थितीमधून पुढे जात असता. म्हणून तिथे शनी मंगळाची जी युती आहे, ह्या शनी मंगळाच्या युतीतला हा जो काही गैरसमज आहे, तर तो गैरसमज आणि नेमकं त्यामध्ये जातकाला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याच्याबद्दल आज आपण थोडं विवेचन करणार आहोत. बोला कुलकर्णी साहेब. हो, बरोबर आहे सर. त्याचं तर लहानपणीचं तर मला माहिती नाही. पण नंतर जर मोठं, आता त्याचं वय साधारण एक 52-53 वय आहे. तर साधारण तुम्ही सांगितलं तसंच मोरलेस तसंच आयुष्य चाललंय. मित्रांचे संबंध नाहीत, उगीचच संशय घेणे किंवा मित्र याच्यावर संशय घेणे. घरामध्ये थोडंसं वातावरण असं दबलेलं, जे बायको फ्रीली बोलू शकत नाही. मुलाच्या मध्ये काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम चालू होता. मग तो आता बरं. कुठेतरी व्यवस्थित शिकायला लागला. असं ते एकंदर अशीच परिस्थिती आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की संततीची समस्या, इथे तो आपण विषय घेतला नाही संततीची समस्या, कारण प्रत्येक आपण एक जातकाच्या वयोमानाचा अंदाज जो केला तो त्याच्यामध्ये 20-22 वर्षाचा केला होता, म्हणून त्याच्यामध्ये आपण संतती हा विषय घेतला नाही. तर तिथे संतती ही पंचम स्थानावरून पाहिली जाते. आणि जेव्हा पंचम स्थानावरती ह्या दोन्ही ग्रहांची दृष्टी असेल, जे पापग्रह आहेत,
तर त्या पापग्रहांच्या दृष्टीच्या माध्यमातून जातकाला कष्ट भोगावे लागतातच. एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमी म्हणतो की लग्नी गुरु असेल तर उत्तम, लग्नी चंद्र असेल तर उत्तम, लग्नी बुध शुक्र असेल तर उत्तम, आणि त्यामध्ये लग्नी सूर्य असेल तर उत्तम. पण जर समजा जातकाच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते, बऱ्याच जातकांच्या पत्रिकांमध्ये तिथे लग्नी शनी मंगळ असतो किंवा लग्नी मंगळ असतो, लग्नी शनी असतो, लग्नी राहू किंवा केतू सारखा ग्रह असतो, अशा वेळेला त्या जातकाला तिथे यश मिळत नाही का? तर अशा जातकांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत असतं, लक्षात घ्या. कारण जोपर्यंत माणूस परिस्थितीचा प्रवाह पार करून पुढे निघून जात नाही तोपर्यंत त्याला यशाचं शिखर गाठता येत नाही. कारण ज्या वेळेला लग्नी ग्रह असताना तो ग्रह आपला ऑपरेटिंग प्लॅनेट किंवा त्या ग्रहाच्या हातात आपली पूर्णपणे जी काही भिस्त आहे ती असते. अशा याच्यामध्ये जर समजा आपण पाहिलं तर पाप ग्रहाची जी काही क्षमता आहे ती शुभ ग्रहांपेक्षा थोडी अधिक असते. मग तो मंगळ असो, शनी असो, राहू असो किंवा केतू असो. मग ज्या वेळेला अशा पापग्रहांची जी काही क्षमता आहे ती त्या जातकाला प्राप्त होते, त्यावेळेला त्याचा स्वभाव आणि त्याची परिस्थितीशी झगडण्याची पद्धती जी आहे ती त्या ग्रहाप्रमाणे होत असते. म्हणूनच त्याच्यामध्ये जर समजा आपण विचार केला तर शनी मंगळ युती जी आहे ही युती त्याच्यामध्ये जातकाला पूर्णपणे नेस्त नाबूद करेल अशातला काही भाग नाही. मग तिथे ती परिस्थिती त्याला नेमकी पुढे घेऊन जाऊ शकेल. आता काही वेळेला त्याच्यामध्ये असंही त्याच्यामध्ये पाहिलं जातं की तिथे शनी मंगळाची युती असताना जातकाची परिस्थिती त्याचे पालक जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत चांगली असते. कारण त्यांच्या जी काही पत्रिका आहे, त्यांची जी काही ग्रहस्थिती आहे त्याच्यामध्ये त्यांची आर्थिक अवस्था व्यवस्था ही उत्तम असते, कौटुंबिक व्यवस्था उत्तम असते. अशा वेळेला तिथे तिथपर्यंत त्याची जी काही परिस्थिती आहे ती चांगली चालत असते. परंतु ज्या वेळेला तिथे पालक त्याच्या जीवनातून निघून जातात त्या वेळेला त्या जातकाचं वैयक्तिक जीवन जेव्हा सुरू होतं त्यावेळेला त्याला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. एक पत्रिका जी आहे ती त्याच्यामध्ये अशी पाहिलेली आहे की तो मुलगा म्हणजे साधारणपणे ही केस जेव्हा झाली होती तर त्यावेळेला तिथे मला वाटतं 2016 की 2017चा कालावधी होता. आणि त्या 2016 की 17च्या कालावधीमध्ये टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा ही स्टोरी आली होती. मग त्याच्यामध्ये त्या मुलाने ते त्याचीच एक गर्लफ्रेंड जी होती तर त्या गर्लफ्रेंडचा त्याने तिथे मर्डर केला. आणि त्याच्यानंतर तोच पोलिसांना इतक्या शांतपणे आणि इतक्या सराईतपणे, असा काही तो अट्टल गुन्हेगार किंवा सराईत गुन्हेगार नव्हता, परंतु अत्यंत शांतपणे आणि सराईतपणे तो त्याच्यामध्ये त्यांना तिथे मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत होता. आणि एका दुसऱ्या स्त्रीच्या साहाय्याने त्याने जे काही हा गुन्हा आहे तो केला होता. आणि त्याच्या माध्यमातून तो तिथे असं प्रिटेंड करण्याचा, भासवण्याचा प्रयत्न करत होता की ही मुलगी आमच्यासोबत अत्यंत नॉर्मल पद्धतीने वागत होती आणि आमचं आणि तिचं नातं अत्यंत नॉर्मल पद्धतीचं होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती असणारे भाव देखील अत्यंत नॉर्मल होते. परंतु गुन्हेगार काही गुन्हा करताना कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये मागे जो पुरावा आहे तो मागे पुरावा ठेवून जातोच. पोलिसांना तो पुरावा मिळाला आणि त्याच्यामध्ये त्याला अटक झाली. आता याच्यामध्ये या शनी मंगळाच्या युतीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ती युती कुठे होती किंवा काय होती, तर याच्यामध्ये कारण त्या मुलाला मी ओळखत होतो लहानपणापासून, म्हणजे तो लहान होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो. मग या वेळेला जर समजा आपण पाहिलं तर तिथे अशा तऱ्हेचं युती होती की त्या युतीमध्ये साधारणपणे तिथे षष्ठ स्थानामध्ये ही युती होती. आणि ती युती षष्ठ स्थानामध्ये असल्याच्या नंतर त्या जातकाला अशा प्रकारच्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. म्हणजे ही काही जी गोष्ट तिथे तिथे तयार होते किंवा अशा ज्या काही गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये त्या जातकाला षष्ठ स्थानामध्ये असल्याच्या नंतर शत्रूचा जो काही काटा काढणं किंवा शत्रूला जे काही नेस्तनाबूत करणं याच्यासाठी त्या जातकाला तिथे चुकीचं पाऊल उचलावं लागलं. आणि ते चुकीचं पाऊल उचलताना त्याच्या हातून मोठा गुन्हा घडला. मग त्याला तो गुन्हा करायचाच होता की नव्हता हे त्याला आणि परमेश्वराला माहिती. परंतु ज्या वेळेला त्याच्या पत्रिकेमध्ये अशी काही ग्रहस्थिती होती तर ती ग्रहस्थिती त्याला तिथे कारणीभूत ठरली. आणि अजून पर्यंत तो जातक जो आहे तो कारागृहातच आहे.
तो कारागृहातून बाहेर आलेला नाही. मग त्याला आपण तिथे बंधन योग जो आहे तो बंधन योग त्याला आपण तिथे म्हणू शकतो. मग असे बंधन योग ज्या वेळेला तयार होतात, मग तिथे बंधन योग म्हणजे काय? आता बंधन योग म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या पत्रिकेत बंधन योग आहे असं जर समजा एखाद्या जातकाला आपण सांगितलं, तर जातकाची त्याच्यावरती काय रिएक्शन असेल किंवा तो त्याच्यामधून काय समजणार आहे? तुम्ही त्याला सांगितलं बंधन योग आहे, परंतु तो जातक त्याच्यामधून काय समजणार आहे हे फार महत्वाचं. पण ज्या वेळेला जातकाला आपण असं सांगू शकतो की तुझ्या जीवनामध्ये अशा काही घटना, अशा काही परिस्थिती उद्भवतील की तिथून तुझ्याकडे तिथे अशा तऱ्हेची मनोवृत्ती तयार होईल की आपल्याकडून काहीतरी गुन्हा घडेल, गुन्हा व्हावा, किंवा आपण तिथे शत्रूला परास्त करण्यासाठी चुकीची पावलं उचलावीत आणि त्याच्या माध्यमातून, कारण षष्ठ स्थान हे शत्रूचं आहे, तिथे त्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी, परास्त करण्यासाठी जातकाने उचललेलं चुकीचं पाऊल त्याला बंधनात घेऊन गेलं. मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह असे आहेत की ते शत्रूला तिथे न सोडणारे ग्रह आहेत. मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह शत्रूला सोडत नाहीत, त्याला माफी देत नाहीत. ते आपल्या आपल्या पद्धतीने तिथे कधी ना कधीतरी त्याच्यामध्ये बदला घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे दोन ग्रह जितके अलर्ट असतात तितका अलर्ट दुसरा कुठलाही ग्रह नसतो, हेही तितकंच खरं आहे. मंगळ अलर्ट असल्याचं तुम्हाला लगेच दिसून येतं जातकाच्या कृतीवरून, जातकाच्या ऍक्शन रिॲक्शन वरून. पण शनी किती अलर्ट आहे हे तुम्हाला कधीही दिसून येत नाही, कारण शनीचं जे काही अलर्टनेस आहे, हा शनीचा अलर्टनेस सामान्य नजरेमध्ये लगेच येत नाही. तो तिथे लोकांना वाटतं की हा मूर्ख आहे, हा गंडत चाललेला आहे, आपण ह्याला गंडवू शकतो, आपण ह्याला गुंडाळू शकतो, आपण ह्याला बाजारात नेऊन विकून येऊ शकतो. त्याला समोरचे लोक तिथं बाजारात नेतात विकण्यासाठी. पण नंतर असं कळतं की जे लोक बाजारात विकून त्याला विकण्यासाठी गेलेले आहेत त्याच लोकांना हा विकून आलेला आहे. इतक्या ताकदीची शनीची जी काही मनोवृत्ती आणि प्रवृत्ती आहे आणि बुद्धिमत्ता आहे ती अशा तऱ्हेची असते. आणि जर हे दोन ग्रह एकत्र आले तर तिथे आपण निर्दयीपणा ज्याला म्हणतो, तो निर्दयीपणा फार मोठ्या प्रमाणावरती जातकाला तिथे पाहायला लागतो. म्हणजे त्या निर्दयीपणाला सामोरं जावं लागतं. तसंच त्याच्या मनामध्ये देखील त्याच प्रकारचा निर्दयीपणा तयार होतो. ह्या निर्दयीपणाचा जो काही भाग आहे हा शनी मंगळाच्या स्पेशली युतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे तिथे कुठल्याही तऱ्हेचं जे काही काम करणं, कुठल्याही तऱ्हेचं कामकाज करणं, काही गोष्टी करणं, तर अशा वेळेला जर समजा आपण पाहिलं तर तिथे ही शनी मंगळाची जी युती आहे ती केलेल्या गुन्ह्याला नाकारत नाही. आणि त्याच्यामध्ये कधी कधी त्याच्यामध्ये केलेल्या गुन्ह्याचं कुठलंही त्याच्यामध्ये बर्डन जे आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही एक चिंतेचा लवलेश जो असतो चेहऱ्यावरती, तो लवलेश देखील त्यांच्या नसतो. किंवा त्या केलेल्या कृत्याविषयी त्यांना कुठलीही त्याच्यामध्ये असं हे नसतं चेहऱ्यावरती की आपण हे उगाच केलं. नाही, जे केलेलं आहे ते केलेलं आहे, ठरवून केलेलं आहे. अशा प्रकारची तिथे स्थिती तयार होते. तर अजून कोणाला काही त्याच्यामध्ये प्रश्न विचारायचा आहे किंवा काही वक्तव्य करायचंय, बिलकुल करू शकता. तुम्ही इथे सत्यनारायणाची कथा ऐकायला आलेला नाहीत, बिलकुल तुम्ही वक्तव्य करू शकता. बोला. सर एक विचारू का? हा, विचारा. हा. हे शनी मंगळाचं योग आहे, एक हा, कन्या लग्नाचं आहे. बोला ना. व्ययस्थानात मंगळ, हं. व्ययस्थानात मंगळ आहे सिंह राशीचा. आणि शनी हा चंद्रासोबत पराक्रम स्थानामध्ये, आवाज तुळ काय राशीमध्ये. काय 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 तुळ राशीत काय? तुळ राशीमध्ये शनी आहे चंद्रासोबत. हा, आणि आवाज येतो? हा येतोय ना, आणि बोला ना. बुधा, हा मंगळ व्ययस्थानामध्ये बुधासोबत आहे सिंह राशीचा. मग आता याच्यामध्ये मला सांगा की शनी आणि मंगळाचा योग कुठे झाला? मंगळाची चौथी दृष्टी शनीला आहे, शनिवर येते ना. शनी कुठे म्हणाला, धनस्थानात की पराक्रम स्थानामध्ये? पराक्रम स्थानामध्ये, पराक्रम स्थानामध्ये. हा, बर, माईक बंद करा. ओके. माईक बंद करा. मग आता जर समजा अशी परिस्थिती असेल तर शनी आणि मंगळाचा हा जो केंद्रयोग आहे ना, हा केंद्रयोग त्याच्यामध्ये जातकाला हानिकारक ठरू शकतो. केंद्रयोग कसा हानिकारक ठरतो बघा, एक नियम तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. शनीच्या दृष्टीत असणं
शनीच्या सोबत असणं आणि शनीच्या समसप्तकात असणं ह्या गोष्टींमध्ये थोडासा फरक आहे. तुमच्या प्रश्नाकडे येतो मी. जेव्हा एखादा ग्रह शनीच्या युतीमध्ये असतो ना, त्यावेळेला तो शनीच्या बाबतीमध्ये किंवा शनीच्या सोबत असताना तिथे शनी त्याला तिथल्या तिथे कंट्रोल करतो किंवा त्याला कुठल्याही प्रकारची एक्झिट देत नाही, त्याला त्याचं कारकत्व दाखवण्याची तिथे संधी देत नाही. कारण शनी हा खूप मोठा प्लॅनेट, राहू केतू वगळता. मग ज्या वेळेला तिथे शनीच्या समोर एखादा ग्रह असेल ना, तर तो शनीला बिलकुल पसंत पडत नाही. शनी आणि मंगळ हे दोन ग्रह असे आहेत की ते आपल्या समसप्तकामध्ये कुणालाही खपवून घेत नाहीत. ते गुरुलाही खपवून घेत नाहीत बरेचदा. आता गुरु हा मंगळाचा मित्र आहे आणि शनीचा समग्रह आहे असं आपण म्हणतो, परंतु तरी सुद्धा शनीच्या समोर असलेला ग्रह जो आहे, जो कुठला ग्रह असेल तर त्या ग्रहाच्या बाबतीमध्ये आपल्याला अशा तऱ्हेची परिस्थिती जाणवते की तिथे शनीने त्या ग्रहाला म्हणजेच त्या जातकाचं जे काही स्थान आहे त्याच्या पत्रिकेमध्ये, त्या स्थानाला आणि त्या तिथे असणाऱ्या ग्रहाला कंट्रोल करून ठेवलेला आहे आणि त्याला तो नेहमी त्रासदायक ठरतो आहे. जर तो मंगळासारखा ग्रह असेल तर तिथे वार पलटवार होऊ शकतात, परंतु तिथे शनीच्या समोर दुसरा एखादा ग्रह असेल, गुरुसारखा ग्रह असेल, शुक्रासारखा ग्रह असेल, बुध असेल, चंद्र असेल, तर मात्र तिथे जातकाला त्या चंद्राच्या विषयी, शुक्राच्या विषयी, बुधाच्या विषयी फार त्रास सहन करावा लागतो. म्हणून शनीच्या समसप्तकामध्ये कोणताही ग्रह नसावा. शनीच्या युतीमध्ये असल्याच्या नंतर जितका त्रास होणार नाही तितका त्रास समसप्तकात असल्याच्या नंतर होतो. आणि जसं की केंद्रयोग म्हटल्याच्या नंतर तिथे एक नियम आणखीन असा लागू होतो की त्याच्यामध्ये केंद्रयोग म्हणजे काय, अशा ग्रहांचा केंद्रयोग म्हणजे तिथे कॉम्पिटिशन असते, तू मोठा की मी मोठा. मग आता याच्यामध्ये शनी मंगळावरती दृष्टी ठेवतो आणि मंगळ जेव्हा शनीवरती दृष्टी ठेवतो त्यावेळेला तिथे आपल्याला सहज रीतीने कळून येतं की जातकाला कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल. मग आता जर समजा ही व्यक्ती तिथे कोणत्या लग्नाची म्हणाला तुम्ही? कन्या लग्नाची. कन्या लग्न. कन्या लग्नाची व्यक्ती आहे आणि त्याच्या व्ययस्थानामध्ये मंगळ आहे आणि पराक्रमामध्ये शनी आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये जातकाला तिथे अशा तऱ्हेचे अनुभव आले असतील तर त्याच्या वयाला अनुसरून जेव्हा तो त्याच्यामध्ये संतती, मित्रमंडळी, नोकरी, शत्रू यांच्या बाबतीमध्ये त्याला फार वेगळे आणि चुकीचे अनुभव आलेले असतील. ज्या वेळेला तिथे आपण अशा तऱ्हेचा तिथे विचार करतो की शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह जेव्हा व्ययस्थानावरती योग करतायत, म्हणजे तिथे व्ययात मंगळ आणि शनीची दृष्टी व्ययस्थानावरती, त्यावेळेला अशा जातकांना आर्थिक नुकसानाला मोठ्या प्रमाणावरती सामोरं जावं लागू शकतं. आता आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागणं म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यामध्ये शनी जो आहे हा जातकाला आजारपण, कर्ज किंवा त्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कोर्ट केस, कचेरी ह्या सगळ्या बाबतीमध्ये जातकाला त्रासदायक ठरू शकतो आणि त्याच्या माध्यमातून तो तिथे जातकाचं आर्थिक नुकसान घडवू शकतो. आता हा शनी पराक्रमामध्ये आहे, म्हणजे भावंडांच्या विषयी त्याला कटू अनुभव येणं हा क्रमप्राप्त भाग झालाच. मंगळ भावंडांचा कारक, पराक्रम स्थान भावंडांचं कारक, मग अशा वेळेला त्याला तो कटू अनुभव येणारच येणार. परंतु हा जातक जर त्याच्यामध्ये थोडा संयमित राहिला, कारण बुधाकडे संयम फार कमी असतो, बुध फार सेन्सिटिव्ह असल्या कारणाने त्याच्याकडे संयम फार कमी असतो. त्याला कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट आणि कुठल्याही गोष्टीची जी काही एक रिझल्टची जी काही हव्यास असतो तो फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो. त्याला असं वाटतं की नाही, मला हे चटकन सगळं मिळालं पाहिजे. मी आता जर समजा त्याच्यामध्ये एखादी एक्झाम दिली तर त्याचा लवकर रिझल्ट लागला पाहिजे. तो रिझल्ट जो आहे तो लवकर न लागण्याचं कारण काय, किंवा त्याला जे काही त्याने ऍक्शन केलेली आहे ती ऍक्शनला रिॲक्शन न मिळण्याचं कारण काय, ही शनी मंगळाची युती असते. मग जेव्हा तिथे शनी व्ययस्थानाला पाहतो, मंगळ व्ययस्थानाला पाहतो, तर अशा वेळेला जातक तिथे परिस्थितीमध्ये फार गांजला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक नुकसानाला त्याला फार मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागू शकतं. मग तुमच्या ओळखीचा हा जो कोणी जातक आहे तर त्या जातकाला परदेश गमनाचे योग, वैवाहिक जीवनामध्ये संकट आणि त्यानंतर तिथे त्याला
भावंडांच्या बाबतीमध्ये आणि प्रॉपर्टीजच्या बाबतीमध्ये किंवा वाहनाच्या बाबतीमध्ये काही प्रमाणात नुकसान होणं, अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. हो, हा, काय घटस्फोट झालेला आहे. काय काय आणि घटस्फोट झाला याग्रस्त. बर, ओके, हा, घटस्फोट झाला, घटस्फोट. हो हो हो, हा, आलं लक्षात. आणि आणि कमरेच्या पाठीच्या म्हणजे मेरुदंडाला गॅप पडला तिथे. बर, आता तो कशामुळे झालेला आहे ते सांगतो. मेरुदंडाला गॅप पडणं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात हल्लीच्या मेडिकल लँग्वेज मध्ये, त्याच्यामध्ये मणक्यामध्ये जो काही गॅप येतो त्याला, तर तो जो काही प्रकार आहे तो होण्याचं कारण काय. तर त्याच्यामध्ये सिंह राशीतला मंगळ, मग एकटा जर समजा सिंह राशीमध्ये मंगळ असेल तर त्याच्यामध्ये अशा तऱ्हेची परिस्थिती उद्भवेल का, तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही. पण जेव्हा शनी सारखा ग्रह त्या मंगळावरती योग करत असतो त्यावेळेला तिथे शनीचं काम असं आहे की मंगळाच्या कारकत्वामध्ये तिथे कमतरता आणणं किंवा मंगळाची स्ट्रेंथ कमी करणं. मग आता युतीमध्ये स्ट्रेंथ कमी करण्याचा प्रश्न का येत नाही, कारण दोन्ही ग्रह त्याच्यामध्ये तुल्यबळ असल्या कारणाने ते नेहमी लढाच देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग जेव्हा ग्रह लढा देत आहेत त्यावेळेला ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम आहे, हा सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या जातकालाच भोगायला लागतो. मग जेव्हा ग्रह लढा देतो त्यावेळेला जातक सुद्धा त्या परिस्थितीशी लढा देत असतो. आणि ज्या वेळेला तिथे शनीची दृष्टी, 10वी दृष्टी मंगळावर आणि मंगळाची 4थी दृष्टी शनीवरती आहे आणि ती वृश्चिक राशीवरती आहे, आणि एक दृष्टी जी आहे ती त्याच्यामध्ये सिंह राशीवरती आहे. बरोबर आहे, म्हणजे सिंह राशी आणि वृश्चिक राशी ह्या दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये दूषित झालेल्या आपल्याला दिसून येतात. मग अशा परिस्थितीमध्ये मणका जो आहे हा सिंह राशीकडे येतो. मग मणक्यावरती जातकाचा आघात झालेला आहे. आघात म्हणजे काय, की त्याच्यामध्ये त्याला त्याच्याविषयीचा विकार तयार झालेला आहे, आणि विकार देणारा, आजारपण देणारा, आणि त्यामध्ये हॉस्पिटलाइज होणं किंवा आपल्या प्रकृतीसाठी सतत मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागणं, हा जो काही प्रकार आहे तर तो त्याच्यामध्ये शनीकडे येतो. मग तोच शनी वृश्चिक राशीमध्ये असल्या कारणाने तिथे जातकाला आर्थिक नुकसानाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामोरं जावं लागतं. आणि त्यानंतर तिथे अशीही परिस्थिती तयार होते की जातकाला आपले जे काही भविष्य निर्वाह निधीसाठी जे काही धन जमा केलेलं आहे जातकाने, त्या धनाच्या बाबतीमध्ये देखील कमतरता येऊ शकते. दुसरा एक भाग असा आहे की वृश्चिक राशीचा जर आपण त्याच्यामध्ये विचार केला तर ही वृश्चिक राशी आपल्या शरीराचा जो भाग आहे तर तो त्या मणक्याच्या एक्झॅक्टली खालचा जो भाग आहे, मणक्याचा शेवटचा जो पॉइंट आहे, तर तो त्याच्यामध्ये वृश्चिक राशीकडे येतो. माकड हाड आणि मणक्याचा जो काही शेवटचा पॉइंट आहे, जसं गुहेंद्रिय वृश्चिक राशीकडे येतात तसा तो भाग देखील त्याच्यामध्ये वृश्चिक राशीच्या अखत्यारीमध्ये येतो. आणि त्याच्यामुळे तिथे जातकाला त्या स्पेसिफिकली जो लोअर बॅकचा प्रॉब्लेम आहे तर तो त्याच्यामध्ये आहे का, तामसेकर सर? एकदम करेक्ट सांगितलं सर तुम्ही. त्यांनी मला MRI रिपोर्ट दाखवला. हा त्याच्या मणक्याच्या एकदम सगळ्या शेवटी म्हणजे माकड हाड असते तिथेच हा, गॅप आलेला आहे. करेक्ट. एकदम बरोबर आहे सर तुमचं, करेक्ट एकदम. मग आता हे जर आहे, हा फायदा झाला आमचा आज. हे नवीन ही नवीन गोष्ट कळाली. नक्की तुमचा फायदा करून द्यायला चालू आहे. बर, आता त्याच्यामध्ये भाग असा आहे की पत्रिका वाचन करताना, म्हणून पत्रिका वाचन करताना तुम्हाला मी 100 नियम सांगते बघा. तिथे पंचमात रवी असेल तर असं होतं, पंचमात शनी असेल तर तसं होतं, मग तिथे हा असेल तर तो तसा करतो, तो असेल, असे नियम लिहून घ्यायला गेलं तर 1,00,000 पेक्षा पण जास्त नियम होतील. आणि ते 1,00,000 2,00,000 नियम पाठ करून सुद्धा तुम्हाला पत्रिका व्यवस्थित वाचता येणार नाही. परंतु जर तुम्हाला राशी कळली, स्थान कळलं, ग्रह कळले, तर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पत्रिका वाचू शकता, हे निश्चित आहे. मग आता एक जर आपण पाहिलं तर ह्या जातकाच्या पत्रिकेमध्ये मेष राशी कुठे येते? मेष राशी अष्टमात येते. बरोबर आहे, अष्टमामध्ये येते हो. मेष राशी. आता हो. सांगतो तुम्हाला, असं आहे साहेब की जेव्हा या जातकाच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये मेष राशी येते, याला हे जे दुखणं आहे हे शेवटपर्यंत कॅरी करावं लागेल, आणि याच्यावरती हा अनेकविध उपचार करेल. मुळातच हा घाबरलेला माणूस आहे आणि तो अनेक विध उपचार करेल का, कारण तो कन्या राशीचा आहे. त्याला तिथे कुठलंही एखादी
त्यांनी गोळी जरी घेतली ना तरी सुद्धा जर तुम्ही त्याला म्हणाल की तुला बरं वाटतंय का, समजा ताप आला त्याला आणि त्यांनी एखादी गोळी घेतली आणि तुम्ही त्याला विचारलं तुला आता बरं वाटतंय का, तर तो त्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये उत्तर देईल तुम्हाला, हा आता एक 20-25% ओके आहे मी. लगेच त्याचं कॅल्क्युलेशन असतं, कारण कन्या राशी ही फार कॅल्क्युलेटिव्ह आहे. आता मला 20-25% बरं वाटतंय, आता मला असं बरं वाटतंय, आता मला तसं बरं वाटतंय, आणि तो त्याच्यावरती स्वतःवरती खूप वेगवेगळे प्रयोग करत असतो औषधांचे. कन्या राशीमध्ये जर समजा एखादा ग्रह असेल, एक व्यक्ती अशी की ज्या व्यक्तीच्या कन्या राशीमध्ये शनी आहे, तर आणि तो धनस्थानामध्ये आहे, मग त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये असा योग असल्याच्या नंतर तो जातक स्वतः अनेक वेळेला चुकीच्या औषधांचा स्वतःवरती प्रयोग करणं, अनेक वेळेला चुकीची औषधं घेणं आणि इतरांना सुद्धा तसे सल्ले देणं, कारण कन्या राशीचा तो शनी आहे. कन्या राशी ही सल्ला देण्याची आहे आणि ती धनस्थानामध्ये. तू डॉक्टर नाही, तू वैद्य नाही, तू कुठल्याही प्रकारे सर्टिफाईड माणूस नाही की बाबा जेणेकरून तू एखाद्याला त्याच्यामध्ये असा सल्ला देशील की हे औषध घ्या आणि ते औषध घ्या असा तू सल्ला देशील, अशा प्रकारची कुठली स्थिती नाही. आणि तशी स्थिती नसताना जर समजा जातक एखाद्याला असे सल्ले देत असेल तर त्याच्यामध्ये समोरच्या माणसाचं नुकसान हे नक्की ठरलेलं आहे. म्हणूनच त्याच्यामध्ये आपल्याला राशी आणि ग्रह यांचा फार विचार करायला लागतो. बोला. आता आणखीन कोणी काही प्रश्न जर कोणाला असेल तर नक्की विचारा. विद्यार्थ्यांना प्रश्न थँक्यू पडलेच सो पाहिजे. मच सर. हा बोला, थँक्यू. काय म्हणताय, काय म्हणताय, ऐकू नाही आलं. तानसेकर साहेब ऐकू नाही आलं, काय म्हणाला. थँक्यू थँक्यू म्हटले ओके सर. ओके, थँक्यू. हा बरं, ठीक आहे. हा बोला. सर मी विचारते, हा बोला. हा आता युतीबद्दल तुम्ही बोललात, पण नवपंचम योग जर असेल तर मग तो चांगला चांगला असतो का, म्हणजे शनी मंगळाचा असं? बरं, असं आहे मॅडम की नवपंचम योग ज्याला आपण म्हणतो ना, तर नवपंचम म्हणजे काय की ज्या वेळेला एखाद्या ग्रहाची आणि दुसऱ्या ग्रहाची ही एकमेकांपासून अंतराची स्थिती 9 आणि 5 या घरांमध्ये असते, त्यावेळेला आपण त्याला नवपंचम म्हणतो. बरोबर आहे. आता नवपंचम म्हणजे काय, मित्रत्वाचं नातं. बघा, नवपंचम म्हणजे काय की मित्रत्वाचं नातं आणि त्या मित्रत्वाच्या नात्यातून होणारा फायदा, असं आपण त्याला म्हणतो. पण हा नवपंचम पाहताना केवळ आणि केवळ, बघा हा नियम आहे आणि हा तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे. हा लक्षात ठेवण्यासारखाच नियम आहे. हा असा काही हा ग्रह तिथे असेल पंचमी सप्तमात असेल सप्तमी, असा असा काही नियम नाही. हा नियम तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की नवपंचम योग हा नेहमी मित्र ग्रहांचाच होतो. नवपंचम योग हा नेहमी मित्र ग्रहांचाच होतो आणि गुरुच्या नवपंचमामध्ये असणारा ग्रह जो आहे त्याचा फायदा होतो. राहू केतू वगळता, राहू आणि केतू वगळता. हं. कारण राहू आणि केतू गुरुला स्वीकारत नाहीत, कारण केतू हा गुरुपेक्षा कैक पटीने अध्यात्मामध्ये बलाढ्य आहे, पुढे आहे. आणि राहू जो आहे हा अध्यात्माच्याच मार्गातून डाव्या अंगाने पुढे आहे. आणि त्यामध्ये ह्या दोघांची शक्ती प्रचंड असल्या कारणाने तिथे गुरुचं बळ जे आहे, किंवा गुरु जर समजा त्या दोघांवरती दृष्टी ठेवत असेल तर गुरु देण्यास पात्र नसतो. गुरु ह्या दोन्ही ग्रहांना काहीही देण्यास पात्र नसतो, कारण ते ग्रह त्याच्यामध्ये स्वीकारत नाहीत, किंवा जरी स्वीकारलं तरी सुद्धा त्या म्हणजे स्वीकारत नाहीत. गुरुनी कितीही देऊ केलं तरी. पण शनी काही वेळेला स्वीकारतो, पण तो गुरुला तेवढा मानही देतो. शनी जो आहे हा खूप प्रॅक्टिकल ग्रह आहे, त्याच्यामुळे तो गुरुला तेवढा मानही देत नाही. त्याला गुरु वगैरे अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ना, म्हणजे एखाद्या जातकाचा शनीचं तत्व असेल तर तो गुरु वगैरे या सगळ्या गोष्टींना सुद्धा तो तेवढा काही मान सन्मान देत राहत नाही. तो म्हणत नाही की बाबा हा गुरु आहे मग त्याला रोज नमस्कारच करूया, मग ते असंच करूया तसंच करूया. तो गुरुची सुद्धा परीक्षा घ्यायला जातो. असं तत्व शनीच आहे. शनी हा गुरुची सुद्धा परीक्षा घ्यायला जातो आणि तो गुरुची परीक्षा घेतो देखील. जर तो गुरु त्याच्या परीक्षेमध्ये पास झाला तर तो गुरु, अन्यथा त्याच्यामधून म्हणजे त्या कॅटेगरीमधून सुद्धा तो त्याला वगळून टाकायला कमी करत नाही. हे शनीचं तत्व आहे. ज्या वेळेला आपण नवपंचम योग पाहत असतो तर हा मित्र ग्रहांचा पाहावा आणि तो स्पेशली गुरुच्या बाबतीत पाहावा, म्हणजे जातकाला त्याचं फळ मिळतं.
पण शनी आणि मंगळ जर त्याच्यामध्ये नवपंचमात असतील तर हा. ते एकमेकांच्या नवपंचमातून खूप चांगली परिस्थिती निर्माण करतील असं नाही. ओके. खूप चांगली परिस्थिती निर्माण करतील असं नाहीये. फक्त एकच भाग त्याच्यामध्ये चांगला होतो की त्यामध्ये शनी आणि मंगळ हे दोघही एकमेकांना त्रास देत नाही. ओके. शनी मंगळ जे आहेत ते एकमेकांना त्रास देत नाहीत. हा एवढा एक त्याच्यामध्ये भाग होतो. ओके. हो. आणि तर तेच ना, आणि मंगळ पण जरी म्हणजे असं म्हणजे बुधाच्या राशीमध्ये म्हणजे मिथुनेमध्ये किंवा कन्येमध्ये वगैरे असेल तर तो अजूनच त्रासदायक झाला असं होईल ना त्याच्याबद्दल. नाही, अशा वेळेला त्रासदायक नाही होत मॅडम. हा. कन्येचा मंगळ त्रासदायक आहे असं म्हणता येणार नाही. हा. मिथुनेचा मंगळ त्रासदायक असं असं म्हणता येणार नाही. तर ह्या दोन्ही राशी बुधाच्या आहेत. तुम्ही अशा हो. व्यक्तींशी कधी बोलून पहा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तत्पर, हजर असतात ती लोक. जबाबी, हजर जबाबी, आणि त्यानंतर कधी कुठे कोणत्या शब्दामध्ये जातकाला पकडावं आणि कोणत्या शब्दांमध्ये जातकाला अडकवावं आणि त्याच्यानंतर त्यालाच त्याच्या पायातली चप्पल काढून कशी मारावी, हे तंत्र या लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असतं. तुम्ही अशा जातकांशी एक्झॅक्ट. कधी बोला. हा, एक्झॅक्ट बरोबर. एक्झॅक्ट बरोबर हा. आहे. मग हाच प्रकार जो आहे हा आपल्याला तिथं लक्षात घेतला पाहिजे. काही वेळेला आपण अनेक नेत्यांचे इंटरव्ह्यू पाहतो, पत्रकार परिषदा पाहतो, किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये काही लोकांचे आपण इंटरव्ह्यूज पाहतो जे फेमस पर्सनॅलिटीज आहेत. त्यांचे जेव्हा आपण इंटरव्ह्यू पाहतो तर त्यावेळेला तिथे जो मनुष्य हजर जबाबी असतो आणि जो मनुष्य अशा प्रकारे उत्तर देतो की जिथे समोरच्याने जो प्रश्न विचारलेला आहे त्याला प्रतिप्रश्न करणं, त्यालाच त्याचं उत्तर विचारणं आणि त्याच्याच प्रश्नामध्ये त्याला अडकवून टाकणं, किंवा कधी कधी अशा प्रकारे उत्तर देणं की समोरचा माणूस तिथे गर्भगळीत झाला पाहिजे, निरुत्तर झाला पाहिजे, त्याचं अवसान गाळायला पाहिजे. अशा प्रकारे ही जी कन्या राशीतला मंगळ आणि मिथुनेचा मंगळ जो आहे, हे दोन्ही ग्रह त्याच्यामध्ये म्हणजे हे ज्या दोन्ही राशीतले जे मंगळाची स्थानं आहेत तर ती त्याच्यामध्ये अशा प्रकारे कार्यरत होतात. म्हणजे अगदी कन्येचा मंगळ तोडून हा बोलण्याची, हा अगदी तोडून बोलण्याची वृत्ती असते ह्या करेक्ट. लोकांची. तोडून बोलण्याची वृत्ती म्हणजे कसं की त्यांनी आधी असे अनुभव घेतलेले असतात. आता कन्या राशी आणि मिथुन राशी ह्या दोन राशी अशा आहेत ना की त्यांच्याकडे एक गुणधर्म हा आत्मसात करण्याचा आहे, परिस्थिती आत्मसात करण्याचा, आणि परिस्थिती आत्मसात करून ती नेमकी काय आहे ती स्वीकारून त्याच्यावरती रिॲक्ट होण्याचा हा एक त्यांच्यामध्ये गुणधर्म असतो. त्यानंतर परिस्थितीचं अवलोकन करणं, म्हणजे जे हवामान आहे तर हवामान खातं हे बुधाकडे येतं आणि या दोन्ही राशी बुधाच्या आहेत. आणि मंगळ हा क्विक ऍक्शन करणार आहे, लक्षात घ्या. मग ह्या दोन्हीही बुधाच्या राशी लगेच समोरच्या परिस्थितीचा अंदाज घेतात आणि आपली भूमिका, आपलं मत मांडण्याचा त्या अनुसरून प्रयत्न करतात. मत बदलतील असं नाही, परंतु आपलं मत कसं योग्य आहे हे ज्या वेळेला पटवून देण्याची काही गोष्ट असते तर त्यावेळेला तिथे कन्येचा मंगळ आणि मिथुनेचा मंगळ ह्या दोन्ही मंगळाला तुम्हाला श्रेय दिलं पाहिजे. दुसरा भाग असा आहे की ह्या व्यवहार कुशल राशी आहेत. मिथुनेपेक्षा कन्या ही जरा जास्त व्यवहार कुशल रास आहे. मग त्या वेळेला तिथे जर समजा आपण पाहिलं तर कन्येचा मंगळ हा व्यवहारात अतिशय उत्तम असतो, व्यापारामध्ये अतिशय उत्तम असतो. व्यापाराचं गणित, व्यवहाराचं गणित त्याला फार चांगलं जमतं आणि तो ज्या व्यापारामध्ये हात घालेल त्या व्यापारामध्ये तो स्वतःला सिद्ध करण्याचा आणि फायदा करून घेण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती करतो आणि अशा जातकांना व्यापारामध्ये फायदा होतो. ओके. ओके. पण सर बोला. मग आता हे असं म्हणजे पत्रिकेमध्ये आता ह्या 12 स्थानामध्ये कुठेही असा मंगळ असला समजा कन्येचा किंवा मिथुनेचा तर तो हा. अशाच प्रकारे रिॲक्ट होतो का की म्हणजे नाही, आता कुठले जसं 6-8 नाही, स्थानात किंवा कुठे व्ययात वगैरे असेल कुठेही तर असेल तिथे पण कुठे. तो हा, असाच. बोला बोला. हा. नाही अशाच टाईप तो रिॲक्ट होतो का असं मला विचारायचंय, कारण कारण स्थानाप्रमाणे त्याचे प्रिडिक्शन पण बदलू शकत असेल ना. स्थानाप्रमाणे प्रिडिक्शन नक्कीच बदलणार. जसं हो. की 6, 8, 12 ही जी दोन स्थानं आहेत तर त्या हो. दोन स्थानांमध्ये असल्याच्या नंतर तिथे वाईटच परिस्थिती तयार होईल किंवा वाईटच रिझल्ट मिळतील असं नाहीये. नाही. हो. आता 6 म्हणजे षष्ठ स्थान. षष्ठ स्थान हे नोकरीचं स्थान आहे आणि अशा ठिकाणी जर समजा मंगळासारखा ग्रह असेल तर माणूस जो आहे हा त्याच्यामध्ये, किंवा कन्या राशीचा मंगळ कुठेही असेल तरी सुद्धा तो माणूस
आपल्या वरिष्ठांना सुद्धा डोळे दाखवायला कमी करत नाही. आपल्या वरिष्ठांच्या वरचढ काम करणारा असतो. त्यानंतर आपल्या वरिष्ठांना देखील त्यांच्या चुका बेधडकपणे दाखवणारा असतो. अशी त्याची गुणधर्म आहेत. ओके हे ओके. तुझं हा, तुला का 7 म्हणले का? 4 7 8 6 एक मिनिट 8 14 7 21 4 25 काय 7 आले किती? जरा घरी गप्पा करू नका. हा बोला केताडे मॅडम. हा सर, एकदम बरोबर. बर, म्हणजे छान छान व्यवस्थित थँक्यू सांगितलं. थँक्यू. बर. सर तुम्ही आता ते कन्याच्या मंगळाचं सांगितलं ना, हा. अगदी अचूक बरं का सर. म्हणजे मला तेच म्हणायचं की लोक जेवढे प्रश्न विचारतील ना सर, तेवढं तुमच्याकडनं ते माहिती कळत जाते. आपण पाठांतर करून तर काही बोलायला येत नाही की नाही. तुम्ही जसा पाठांतर प्रश्न करून तुम्ही विचाराल बोलूच तसं म्हणजे उत्तर, मला तर ते बोलताच येणार नाही पाठांतर करून तसं. किंवा पुस्तकात वाचूनही तुम्ही काही सांगत नाही. त्याच्यावर लोकांनी प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे. कन्याच्या मंगळाचं अगदी परफेक्ट सर, अगदी असंच आहे. येस, म्हणजे मी अनुभव घेतलाय म्हणून. थँक्यू. बघा म्हणून मी माझ्या युट्यूब चॅनलचं नाव पण अभय ऍस्ट्रो अॅनालायझर ठेवलेलं आहे. अॅनालायझर हे चॅनलचं नाव आहे आणि त्याच्या पुढे एक असं जोडलेलं आहे, ऍस्ट्रो प्लस लॉजिकली परफेक्ट. तुम्हाला ऍस्ट्रो आणि लॉजिक ह्याच्यामध्ये जेव्हा आपण फोड करतो तर त्यावेळेला जी ज्योतिषशास्त्रातली गणितं असतात, बरोबर आहे, जी ज्योतिषशास्त्रातली गणितं असतात ती गणितं आणि तुमचं जे लॉजिक आहे, जे तुमचं जे तर्कशास्त्र आहे, हे तर्कशास्त्र तुम्हाला कशा प्रकारे कार्यरत करता येतं याच्या अनुसरून ज्या वेळेला आपण तिथे प्रिडिक्शन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण नक्कीच तिथे यश मिळवतो. अन्यथा होतं काय की आपण जातकाला व्यवस्थित सांगू शकत नाही. आता जेवढ्या प्रश्नांना आपण उत्तर देत असतो त्यावेळेला लॉजिक हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्या मागची भूमिका जी आहे ती ग्रह राशी स्थान आणि त्यांच्या नियमांची. पण पहिली भूमिका कोणाची आहे तर लॉजिकची आहे. कारण प्रत्येक जातकागणिक गणित बदलत राहतात. असं होतच नाही कधी की या जातकाला पण तोच अनुभव आलेला आहे आणि त्या जातकालाही तोच अनुभव आलेला आहे. जर प्रत्येक माणसाचे फिंगरप्रिंट्स वेगळे असू शकतात तर त्याला येणारे अनुभव देखील वेगळेच असतात, हे लक्षात घ्या. आणि हे आपल्याला ज्योतिषामधून समजून जातकाला सांगायचं असतं. त्याच्यासाठीच खरं ज्योतिषशास्त्र आहे. म्हणून ऍस्ट्रो प्लस लॉजिकली परफेक्ट असं मी त्याला नाव दिलेलं आहे. कारण तुम्हाला जोपर्यंत लॉजिक मांडता येत नाही, तर्कशास्त्र मांडता येत नाही, कळत नाही, तोपर्यंत तिथे पत्रिका वाचन करणं कधी कधी कठीण होऊन जातं. आपल्या मनात असलेली गोष्ट देखील आपल्याला बोलता येत नाही. मिथुनेचा मंगळ, कन्येचा मंगळ हा या तर्कशास्त्राच्या गणितामध्ये उत्तम असतो. जसं आपल्याकडे एक उत्तम राजकारणी आणि नेते आहेत, त्यांच्या पत्रिकेमध्ये तिथे मिथुनेचा मंगळ आहे. ते किती यशस्वी आहेत का अयशस्वी आहेत हा नंतरचा भाग, परंतु त्यांनी मांडलेली राजकीय गणितं जशीच्या तशी नेहमी बरोबर येतात. कारण मंगळ हा त्याच्यामध्ये जे गणित मांडतो आणि बुध जे हवामानाचा अंदाज करतो, त्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं जमलं पाहिजे. ओके, बर. सर अजून विचारू एक? नाही मॅडम, आता थांबा जरा, दुसऱ्याला विचारते कोणाला त्याच्यानंतर हा विचारा. म्हणजे काय माहितीये का, हा, अं, चालेल. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. बोला देऊळकर साहेब, बोला. जानी साहेब तुमचाही प्रश्न घेतो यांचा झाल्याच्या नंतर, बोला. सर समजा जर वृश्चिकेचा शनी असेल आणि वृषभेचा मंगळ असेल समोरासमोर हा. मीन लग्नामध्ये, हम्म. तर आपल्याला कसं अनुभवायला मिळेल, काही समजू शकेल का? बघा आणि वृश्चिक, हा. एक मिनिट, दुसरी गोष्ट अशी होती की आता तुम्ही जे छान सांगितलं तर ते तसं तसं मला थोडंसं एक, माझ्याकडे कुंडली आली होती, कन्या लग्न, कन्या रास आणि व्ययात मंगळ
तर त्याच्यात हे तुम्ही सांगितलेले बरेचसे गुण टॅली झाले आता कन्येच्या मंगळाचे, तर तसं तसं काही असू शकतं का असं मला विचारायचं. बघा आता असं आहे की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, वृश्चिक मध्ये शनी आणि त्यानंतर वृषभेमध्ये मंगळ, बरोबर आहे. जेव्हा आपण मीन लग्नाचा विचार करतो त्यावेळेला ही युती पंचम स्थान आणि लाभस्थानाच्या बाबतीमध्ये कार्यरत होते. ओके, तर अशा ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या जातकाला संततीच्या विषयी चिंता, दुःख ही कायमस्वरूपी असणार. कायमस्वरूपी जोपर्यंत हा जातक हयात आहे तोपर्यंत त्याला ते त्याच्यामध्ये चिंता आणि दुःख या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागणार हे नक्की आहे. त्यानंतर तिथे अशा जातकांना वैवाहिक जीवन आणि त्याच्यामध्ये येणारे कष्ट, अडचणी त्यांना देखील सामोरं जावं लागतं. अधिक तिथे जर समजा आपण पाहिलं तर अशा जातकाच्या पत्रिकेमध्ये, या मीन लग्नाच्या जातकाच्या पत्रिकेमध्ये ही भाग्यस्थानात आणि जी पराक्रमात जी युती येते तर त्या पत्रिकेमध्ये जर समजा आपण पाहिलं तर हे दोन्हीही ग्रह जे आहेत, हे दोन्हीही ग्रह षष्ठ स्थानाला पाहतात. मग तिथे तुम्ही नोकरीचा देखील विचार करू शकता, शत्रुत्वाचा देखील विचार करू शकता आणि भाग्याच्या संदर्भातला देखील विचार करू शकता. असं बऱ्याचदा झालेलं असेल की या जातकाला भाग्याची संधी येणं आणि भाग्य अगदी हातातोंडाशी येऊन निघून जाणं, असं बऱ्याचदा त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि हा जातकाचा मूळचा स्वभाव असा आहे की कुठलीही गोष्ट करताना अगदी हिरिहिरीने सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर काही काळाने 4 पावलं पुन्हा मागे घ्यायची. लवकर निवृत्त होणे हा जो काही प्रकार आहे हा या जातकाच्या जीवनामध्ये मुख्य भूमिका घेत असतो. आणि ह्या जातकाला तिथे आजारपणांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सेम जसं मगाशी तामसेकर साहेबांनी विचारलं त्याच प्रकारे ह्या जातकाला तिथे पाठीच्या मणक्याच्या विषयी आणि कमरेच्या विषयी बऱ्याचदा दुखणी बळावू शकतात. आता वृषभेचा मंगळ जो आहे तो तुम्ही मागे एकदा करेक्ट काय आहे सर, बरं, करेक्ट आहे तुम्ही सांगितलं. ओके ओके ओके, थँक्यू. बरं, आता दुसरा भाग असा आहे की या जातकाला स्त्री जातक जे आहे ते नेहमी त्रासदायक ठरेल. मग ते कुणी का असेना, आई असो, ताई असो, मुलगी असो, काकी असो, मावशी असो किंवा एखादी कलिग असो किंवा एखादी मैत्रीण असो, कुणीही का असेना, अशा तऱ्हेचे जी काही स्त्री जातक आहेत हे ह्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी उत्पात करणार हे नक्की आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी सावरण्याकरता याच्या जीवनातला बराचसा काळ आणि बरीचशी ऊर्जा वाया जाणार, हे देखील तितकंच खरं आहे. बोला देऊळकर साहेब. हा बरोबर आहे सर, तुम्ही सांगितलं करेक्ट आहे. बर, ठीक ठीक, ओके. आणि ते दुसरं काय दुसरं? दुसरी जी एक कुंडली होती तर त्याच्यामध्ये पंचमात मकरेचा शनी आणि व्ययात सीमेचा मंगळ होता. कन्या लग्न कन्या रास असं म्हणजे शनी मंगळ समोरासमोर आणि कन्या लग्न कन्या रास. आता शनी मंगळ जर समजा समोरासमोर असेल व्ययस्थानामध्ये आणि षष्ठ स्थानामध्ये तर तुम्हाला पंचमा तिथे स्थानामध्ये, पंचमामध्ये मकरेचा पंचमामध्ये, शनी, हा, मकरेचा शनी आणि लाभामध्ये आणि मंगळ. व्ययामध्ये सीमेचा मंगळ. मग हा योग नाही झाला ना साहेब, हा मग योग नाही शनीची झाला. पूर्ण दृष्टी, शनी दृष्टी मंगळावर जाते एक मिनिट, आणि व्ययस्थानात जर मंगळ असेल आणि पंचमात हा, शनी असेल तर त्यांची दृष्टी कशी जाईल एकमेकांवर? 5 6 7 8 9 कशी 10. जाईल? हा जात नाही, पण ते हा मगाशी मला ते आठवायचं त्यांचा कारण तो म्हणजे तो संबंध येणार नाही, त्यांचा हा तो संबंध तसं नाही येणार येणार. नाही. हा. पण मला ते आठवायचं कारण म्हणजे तुम्ही जे आता कन्येच्या मंगळाचे जे गुणधर्म सांगितले हम्म. ते ह्याच्यात बरेचसे टॅली झाले या कुंडलीमध्ये, म्हणून कारण मी त्याची तुम्हाला विचारलं. कन्या लग्न कन्या राशी आहे म्हणून. आणि व्ययात सीमेचं मंगळ आहे. आता बघा असं आहे की ज्या वेळेला पंचम स्थानामध्ये शनी आहे ना तर त्यावेळेला तो कुठेही दृष्टी ठेवत नाही. तो सप्तमावरती दृष्टी ठेवतो, लाभावरती दृष्टी ठेवतो आणि धनस्थानावरती हो ते दृष्टी ठेवतो. हो ते ते समजलं मला. पण हा. ते सीमेच्या मंगळाचे गुणधर्म कन्येच्या मंगळासारखे दिसले म्हणून मी तुम्हाला विचारलं की कन्या रास त्याची कन्या लग्न हे आहे कन्या, आणि सीमेचा इथे मंगळ इथे आहे. इथेच तुम्हाला लॉजिक वापरलं पाहिजे. कारण मगाशी जे मी कन्येच्या मंगळाचे गुणधर्म सांगितले
ते मंगळ अधिक कन्या राशी अधिक बुध असे मिश्रित करून सांगितले. बरोबर आहे. हेच पत्रिका वाचन करण्याचं तंत्र असतं आणि अशाच प्रकारे आपल्याला पत्रिका वाचन करावी लागते. तुम्हाला जातकाला वाचता यायला पाहिजे. तुम्हाला जातकाला वाचता यायला पाहिजे. मग तो जातक तुमच्याशी फोनवर बोलो किंवा तुमच्या समोरासमोर येऊन संभाषण होईल. मग त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जातक वाचणं फार गरजेचं असतं. तो काय बोलतोय, त्याची समस्या काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण त्याच्यामध्ये विचार केला तर आपण त्याच्या समस्यांपर्यंत पोहोचू शकतो. जसं आपण एखादी फिल्म पाहत असतो ना, कारण सर तुम्ही जे किंवा एखादं सांगितलं नाटक पाहत कन्येच्या असतो. मंगळाचं, हा. तसं ते स्त्री जातक असूनही ते कामामध्ये तसं वरिष्ठाला बोलणार, त्यांच्या चुका काढणार, हे सगळं करेक्ट निघालं म्हणून तुम्हाला वरिष्ठांचं वरिष्ठांच्या प्रकर्षाने विचारलं. मग हा जो वरिष्ठांना तिथे क्रॉस करण्याचा प्रयत्न आहे, मंगळ षष्ठ स्थानाला पाहतो म्हणून आहे आणि कन्या राशी असल्या कारणाने व्यक्ती बोलकी आहे. जे आहे ते बोलणार. मग तिथे 4 वेळेला असंही म्हणेल व्यक्ती की बघा, तुम्ही चुकीचं समजू नका, गैरसमज करून घेऊ नका, राग मानू नका, अशी सुद्धा वाक्य बोलणार. पण जे बोलायचंय ते बोलणार. आता हा, समोरच्याने राग मानायचा करेक्ट का आहे. नाही मानायचा, की चुकीचं समजायचं का नाही समजायचं, हा त्याचा प्रश्न झाला. परंतु त्याला जे मत मांडायचंय ते तो मत मांडणारच. तो पुरुष जातक असो का स्त्री जातक असो. कारण कन्या राशी ही एखाद्या परिस्थितीचं अवलोकन करते आणि त्याच्यानंतर व्यक्त होते. मग व्यक्त होण्याची कन्या राशीची इंडिव्हिज्युअल पद्धती वेगळी आहे. पण जर मंगळाची साथ असेल तर त्या पद्धतीमध्ये फरक पडतो. असं आहे. बोला जाने साहेब. थँक्यू सर. हा सर, आता तुम्ही समजवलं ते पराक्रम जरा जरा स्थानातला जोरात शनी. बोला ना. हा पराक्रम स्थानातला शनी समजवलं तुम्ही. हा. पण त्याला समसप्तकात मंगळ असेल आणि हा शनी स्वतः कोदंड योगात असेल तर कुठल्या योगात? कोदंड योगात. म्हणजे धनुराशी. हो, कळलं कळलं. बर. बघा आता असं असतं साहेब की शनी धनु राशीत असो का मकर राशीत असो, शनी शनी असतो. आता ज्याला आपण असं म्हणतो की कोदंड योगातला शनी. कोदंड म्हणजे काय? कोदंड म्हणजे काय सांगा कोणीतरी. मी काय परीक्षा घेत नाही ना तर फक्त. धनुर्धारी व्यक्ती रामाचं जो तत्पर. हा. रामाचं धनुष्य. रामाच्या खांद्याला असणारं धनुष्य. बरोबर आहे. आणि धनुराशी सुद्धा त्याचं प्रतिनिधित्व करते की त्याच्यामध्ये धनुर्धारी अशा याचं प्रतिनिधित्व करते. मग धनु राशीमध्ये असणारा शनी त्याला आपण म्हणतो कोदंड शनी. जातकाला अरे वा, तुझ्या पत्रिकेत कोदंड शनी आहे, तो जरा खुश होऊन जाईल. वा वा वा, काहीतरी आहे बा माझ्या पत्रिकेमध्ये. पण त्या कोदंड शनीच्या माध्यमातून जातकाच्या भाग्यात जर अडथळे येणार असतील तर जातकाला भाग्य निर्मित होताना अनुभव सिद्धता येणं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करणं या गोष्टींना सामोरं जावं लागत असेल तर हा त्या कोदंड शनीचा, कुठे का असे ना, तो पराक्रमात असो का अन्य कुठे स्थानी असो, धनु राशी ही मुळातच भाग्याचीच राशी आहे. मुळातच ही विद्या आत्मसात करणारी राशी आहे, विद्यार्जन करणारी राशी आहे, ज्ञानार्जन करणारी राशी आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये जातकाला बॅकफुटला यावं लागतं. आणि शनी हा बऱ्याचदा मोजकीच गोष्ट देणारी असतो. शनीचा स्वभाव असा आहे की तो लगेच सगळं देत नाही. जेव्हा हातामध्ये काठी पकडण्याची ताकद असेल तेव्हा तो काठी पकडायला देतो. जेव्हा हातामध्ये लोखंडाची
शीग पकडण्याची ताकद असेल त्यावेळेला तो लोखंडाची शीग पकडायला जातो. आणि ज्या वेळेला हातामध्ये मोठाला दगड पेलण्याची ताकद असेल त्यावेळेला तो हातामध्ये तसा मोठा दगड देतो. हे शनीचं तत्व आहे, कारण तो समोरच्याचं मूल्यमापन करतो. मग ज्या वेळेला धनु राशीमध्ये शनी सारखा ग्रह असेल त्यावेळेला तिथे जातकाला ज्ञान मिळवताना कष्ट तर होतील, पण जे ज्ञान मिळालंय ते ज्ञान प्रस्तुत करताना देखील किंवा इतरांच्या समोर ठेवताना देखील असा जातक फार मोजक्या प्रमाणात ठेवतो, सढळ हस्ते नाही ठेवत. किंवा कधी कधी त्याला स्वतःला ते ज्ञान जे आहे ते मिळवण्याकरता किंवा ते आत्मसात करण्याकरता प्रचंड कष्ट पडतात, त्याला सुद्धा ते लवकर आत्मसात होत नाही, त्याचं अवलोकन लवकर होत नाही. हा त्याच्यामध्ये भाग आहे. काय जानी साहेब, हो सर. आणखी मंगळ कुठे म्हणाला तुम्ही? त्याच्या समसप्तकात. हॅलो, समसप्तकात भाग्यात. भाग्यामध्ये मंगळ. आता एक नेहमी गोष्ट लक्षात घ्या, मंगळही भाग्याचा कारक नाही आणि शनीही भाग्याचा कारक नाही. दोन्ही ग्रह कर्मप्रधान आहेत, बरोबर. मग जर हे दोन्ही ग्रह कर्मप्रधान आहेत तर जातक आपल्या भाग्यासाठी जंग पछाडतो. आणि ह्या जातकाला जर तुमच्या ओळखीचा हा जातक असेल तर या जातकाला तिथे आपल्या जन्मभूमीपासून दूर जाण्याची संधी आणि भाग्य निर्मितीची संधी प्राप्त झाली होती का, आणि ती प्राप्त झाल्याच्या नंतर त्यामध्येही अडथळे येऊन तिथे काही गडबड झाली का? हो सर. हा, दूर जाऊन पण अडथळे काही संपले नाही सर. दूर जाऊन पण अडथळे संपले नाहीत. मग नाही. हा जो काही भाग असतो तो तुम्हाला लॉजिकच्या माध्यमातूनच पाहावा लागतो. मग हे असं सगळं ज्या वेळेला आपल्याला लॉजिक शिकायचं आहे, असं सगळं आपल्याला ज्या वेळेला लॉजिक त्याच्यामध्ये मांडायचं आहे, त्यावेळेला आपल्याला तिथे ग्रह, राशी आणि त्यांचे गुणधर्म जे आहेत त्या गुणधर्मांची सांगड घालावी लागते आणि मग हे लॉजिक मांडावं लागतं. विदिन अ सेकंड आपल्या डोक्यामध्ये ही विचारधारा तयार झाली पाहिजे. आणि जर ही विचारधारा अशा प्रकारे आपल्या डोक्यात तयार झाली तर ती आपल्याला व्यवस्थित व्यक्त करता आली पाहिजे योग्य त्या शब्दामध्ये. बघा, प्रत्येक पेशाला एक भाषा असते. डॉक्टरी पेशाला एक भाषा आहे, इंजिनियरला एक भाषा आहे, वकिलाला भाषा आहे, नाही का. एखादा सरकारी क्षेत्रातला माणूस आहे तर त्याच्या भाषेवरून लगेच कळतं की हा सरकारी क्षेत्रातला माणूस आहे. तसंच ज्योतिष हे जे आहे ते पण एक स्वयं वेगळं क्षेत्र आहे आणि सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करणार असं क्षेत्र आहे. तशी आपली पण एक वेगळी भाषा आहे. तसंच आपण त्याच्यामध्ये ते तशी मांडणी केली पाहिजे. म्हणून या जातकाला त्याच्यामध्ये हा जो धनु राशीचा शनी आहे तर एकतर याचा जो जन्म आहे तो 89च्या जवळचा वगैरे आहे का? 88 89चा. हॅलो, हो 89चा आहे सर. 89चा आहे. म्हणजे आत्ता ह्या जातकाची निकड काय आहे तर भाग्याच्या संबंधित आहे. म्हणून जातकाचं वय फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला साल विचारलं 89चा आहे का याचा जन्म. तर त्याच्यामध्ये भाग असा आहे की जेव्हा आपण त्याचं वय लक्षात घेतो त्यावेळेला त्याच्या समस्या लक्षात घेणं फार सोपं राहतं. काही वेळेला आपण काय करतो, मूल असतं शाळेमध्ये आणि आपण त्याला सांगून मोकळे होतो त्याच्या पालकांना की याच्या विवाहात भरपूर अडथळे येतील. काही संबंध नाही या गोष्टीचा, कारण ते पालक विवाहाच्या समस्येकरता आलेलेच नसतात आणि मुळात त्या जातकाला म्हणजे त्या ज्याची आपण पत्रिका पाहतोय त्याला त्याचा काही गंध नसतो.
तर इथे जर समजा त्याच्या शिक्षणाची व्यवस्था आपण पाहिली तर त्याच्या शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये त्याच्या पंचम स्थानाच्या बाबतीमध्ये तिथे आपल्याला भाष्य करणं अधिक सोयीस्कर आणि अधिक श्रेयस्कर व्हावं असं. आता हे सगळं तंत्र शिकण्यासाठी ज्या वेळेला काही पुढे एखादा विषय सुरू करीन तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करीनच. ऑफकोर्स पेड विषय सुरू करणार आणि त्यावेळेला तुम्ही उपस्थिती दाखवलीत तुम्हाला नक्कीच ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या नीट शिकता येतील. जसं आता मी सगळं तुम्हाला इन शॉर्ट सांगतोय कारण आता 2 तासाचं एक लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळंच नाही सांगू शकतो, सांगताही येत नाही. त्याच्यासाठी बराच काळ आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला सांगाव्या जातात म्हणून. तर जन्मस्थानापासून जवळ असता तर तरी राहिलंच असते ना अर्थात. बिलकुल बिलकुल बिलकुल. त्याला तशी इच्छा का झाली त्याचंही कारण त्याच्याच पत्रिकेमध्ये आहे. भाग्य निर्मितीसाठी दूर जावं ही इच्छा का झाली याचं कारणही त्याच्या पत्रिकेमध्ये आहे. आणि ते फक्त एकच कारण नाही, अशी 2 कारणं आहेत 3 कारणं आहेत त्याच्या पत्रिकेमध्ये जेणेकरून त्याला तसं तिथे परदेशी जाण्याची इच्छा झाली. माणूस उगाच जात नाही कुठे. एखादा माणूस घरी बसूनच चांगले पैसे कमवत असतो, एखादा माणूस नोकरीमधूनच चांगले पैसे कमवत असतो, आपलं भाग्य निर्मित करत असतो, एखादा माणूस नोकरी व्यवसाय दोन्ही एकत्र करून आपलं भाग्य निर्मित करत असतो, एखादा माणूस पहिला नोकरी करतो मग व्यवसाय सुरू करतो आणि मग हळूच नोकरी सोडून देतो आणि मग आपलं तिथून भाग्य निर्मित करत असतो. एखादा माणूस इतका नशीबवान असतो की वडिलोपार्जित इतकं ठेवलेलं असतं, इतकी ठेव जबरदस्त असते किंवा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा त्या इतक्या व्यवस्थित असतात की त्याला स्वतःला असं काही करावं लागत नाही. ऑलरेडी त्याच्या हातात 4 युनिट दिलेले असतात आणि त्या 4चे 6, 6चे 8 असं त्याच्याकडून होतात. कधी कधी 4चे 2 आणि 2चा 1 सुद्धा होतो. हे भाग्य आहे. हेच भाग्य आपल्याला वाचायला पाहिजे. बर, गावडे मॅडम. नमस्कार सर. नमस्ते. समजा तुळेचा शनी लाभामध्ये हम्म. आणि पंचमात मेषेचा मंगळ आहे, म्हणजे शनी तुळेचा उच्चीचा झाला, स्वराशीचा मंगळ झाला, मग ते काय फळ देतील? बर मॅडम, असं आहे की जेव्हा आपण ग्रहांचं उच्चत्व आणि निचत्व लक्षात घेतो त्यावेळेला ग्रह हे नेहमी स्थानानुसार उच्च आणि नीच अशी फळं देत असतात. आपण काय करतो की त्या राशी ज्या आहेत त्या राशीमध्ये तो उच्चीचा आहे किंवा नीचेचा आहे असं त्याला आपण टॅग लावून मोकळे होतो. हो, बरोबर. पण तसं करू नये. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण कालपुरुषाची कुंडली मांडतो किंवा कालपुरुषाची कुंडली लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला पाहिलं पाहिजे की प्रथम स्थानामध्ये मेष राशी येते, 7व्या स्थानामध्ये तुळ राशी येते, 10व्या स्थानामध्ये मकर राशी येते, चतुर्थ स्थानामध्ये कर्क राशी येते. अशा सगळ्या अनुक्रमे राशी येत असतात. मग जेव्हा अशा राशी येतात तर त्यावेळेला आपण प्रथम स्थानामध्ये रवी उच्चीचा म्हणतो. काय म्हणतो? रवी. का रवी उच्चीचा म्हणतो? आता हे बेसिक आहे. रवी उच्चीचा का म्हणतो? कारण रवी हा पूर्व दिशेला कारक ग्रह आहे. रवी हा पूर्व दिशेचा कारक ग्रह आहे म्हणून तो उच्चीचा आहे. आणि शनी हा पश्चिम दिशेला, म्हणजे जेव्हा रवीचं प्रभुत्व संपतं म्हणजे रवीचं प्रभुत्व ज्या वेळेला कमी होतं आणि जेव्हा सायंकाळचा समय असतो त्यावेळेला त्या संध्याकाळच्या समयी सप्तम स्थानाकडची वाटचाल जेव्हा चालू असते त्यावेळेला तिथे शनी सारखा ग्रह जो आहे हा शनी सारखा ग्रह तिथे उच्चीचा होतो म्हणजे सप्तम स्थानामध्ये. मग जर तो त्याच्यामध्ये अष्टमात आला तुळेचा तरी तो उच्चीचा आपण म्हणतो, मग तो षष्ठात आला तरी तो उच्चीचा आपण म्हणतो, धनात आला तरी तो आपण उच्चीचा म्हणतो. पण तो तिथे धनामध्ये उच्चीचा नाहीये, तो केवळ त्या राशीच्या माध्यमातून उच्चीचा आहे आणि ती राशी आपण कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून सांगत असतो. बरोबर आहे. मग जरी आपण कालपुरुषाच्या कुंडलीला अनुसरून म्हटलं की सप्तमामध्ये तुळेचा शनी उच्चीचा तरी सुद्धा तो उच्चीची फळं तशी देईलच असं नाहीये. हा केवळ आपल्याला ज्योतिष सोप्या रीतीने समजावं
कोणत्या ग्रहाचं कोणतं स्थान हे त्याच्या अखत्यारीत आहे हे समजावं याच्या करता मांडलेला हा गणिताचा भाग आहे, परंतु किंवा लॉजिकचा एक भाग आहे. परंतु आपण काय करतो, आपल्या सोयीनुसार एखादा भाग उचलतो आणि आपण म्हणतो की मकरेचा मंगळ उच्चीचा. मग मकरेचा मंगळ जर धनात उच्चीचा असेल तर तो खरोखर उच्चीचा होईल का? मकर राशी ही व्यापारी तत्वाची राशी आहे, करिअर ओरिएंटेड आहे, राजकारणाची राशी आहे, तुम्हाला बढती देणारी राशी आहे, दशम स्थानाचं कारकत्व असलेली राशी आहे. आता या राशीमध्ये जर धनात मंगळ असेल तर तो तिथे धनस्थानामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये, आर्थिक बाबतीमध्ये उत्पाद करणार हे नक्की आहे. कारण त्याचं कामच नाहीये ते. धनात मंगळाने असणं हे हानिकारक, हे पैसा वाया जाण्याचं काम आहे, अविचाराने एखादी गोष्ट करण्याचं काम आहे, तातडीने एखादा निर्णय घेऊन त्याच्यावरती तिथे पैसे खर्च करण्याचं काम. आपल्या चुकीचा दोष हा कुटुंबातल्या व्यक्तींना देणं आणि आपण कसे बरोबर आहोत हे ओरडून लोकांना सांगणं हे मंगळाचं काम. मग तिथे तो मंगळ खरोखर उच्चीचा होईल का? नाही होणार. पण तोच जर मंगळ पराक्रमात असेल, तोच जर मंगळ दशमात असेल, तोच जर मंगळ लग्नात असेल तर त्या उच्चीच्या मंगळाला महत्व आहे. का? कारण त्याचं स्थान बदललं. मी नेहमी एक उदाहरण देतो बघा तुम्हाला. अत्यंत कर्तृत्ववान एखादा जर समजा आणि शूर एखादा पोलीस अधिकारी असेल तर त्याला कारकुनी करत बसवलं तर त्याचं कारकत्व लक्षात येईल का? त्याच्यामधली जी धमक, त्याच्यामधली जी हिंमत आणि त्याच्यामधली जी ताकद आहे ती आपल्याला कळेल का? तर कधीच कळणार. कारण ते स्थान मिळालेलं जे आहे ते त्याला चुकीचं आहे. आता तो मंगळ उच्चीचाच आहे कारण तो कर्तबगार आहे, धाडसी आहे, शूर आहे, पण त्याला स्थान चुकीचे मिळाले. टेबलवर बसून तो त्याचं धाडस कसं दाखवणार? वहीची पानं फाडत बसेल आणि येणाऱ्यावरती ओरडत बसेल, आहे का? पण त्याच्यामध्ये जर आपण विचार केला, त्याच मंगळाला जर लग्नस्थान मिळालं, पराक्रम स्थान मिळालं आणि दशम स्थान मिळालं तर त्याच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चेंज येऊ शकतो, खूप मोठ्या प्रमाणावरती बदल घडू शकतो. बरोबर? म्हणून तिथे तुम्ही जी स्थिती सांगितली की मंगळ स्वराशीचा आणि तुळेचा शनी उच्चीचा, तो लाभस्थानामध्ये हो शनी. लाभस्थानामध्येच. मग तो जर समजा तुळेचा शनी उच्चीचा आहे आणि मंगळ स्वराशीचा आहे तरी सुद्धा जातकाला त्या समसप्तक योगाची जी काही फळं आहेत ती समसप्तक योगाची फळं जीवनामध्ये भोगावीच लागणार 100%. शनी लग्नावर दृष्टी ठेवतो, मंगळावर दृष्टी ठेवतो, मंगळ शनीवरती दृष्टी ठेवतो, व्ययस्थानावरती दृष्टी ठेवतो, म्हणजे जातक स्वतःच्या हातून स्वतःचं नुकसान करून घेणार. आणि दोन्ही ग्रह जर आपण पाहिले तर हे दोन्ही ग्रह अष्टमावरती दृष्टी ठेवतात. जर हा जातक तुमच्या संपर्कातला, ओळखीतला असेल तर माझीच पत्रिका आहे. ओके. मग आता जर समजा हा जातक म्हणजे तुम्ही स्वतः आहात तर तिथे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या काही गोष्टी सामोऱ्या जावं लागलं का की त्याच्यामध्ये खूप खूप खूप. तिथे आपल्या जीवनामध्ये आर्थिक नुकसान जे आहे ते आर्थिक नुकसान खूप होणं, हो. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आर्थिक नुकसानाला पाहावं लागणं आणि नंतर त्या नुकसानामध्ये आणि नंतर इथे मेसेज वगैरे लिहून काय पाठवू नका प्लीज, मला ते वाचायला वेळ नाही. जे असेल ते इथे हात वर करा आणि व्यवस्थित विचारा. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर हे दोन्ही ग्रह जे आहेत हे दोन्ही ग्रह अष्टमाला पाहतात. तिथे आर्थिक परिस्थिती जी आहे त्या आर्थिक परिस्थितीला काही वेळेला तडा जाणं किंवा आर्थिक परिस्थिती बिघडणं आणि परत एकदा मुलांच्या माध्यमातून, संततीच्या माध्यमातून बघा, कारण पंचमात मंगळ आहे
संतती कर्तबगार, कर्तृत्ववान आणि करिअर ओरिएंटेड होते. भले कष्ट करेल, सगळं काही करेल, पण ती संतती जी आहे ती तुम्हाला या परिस्थितीतून वर आणण्याचा प्रयत्न नक्की करणार. असं घडलेलं आहे का तुमच्या जीवनात? हो हो सर. हो, मला स्वतःला सध्या काय होतंय, मला कमरेचा त्रास खूप आहे. माझे 2 ऑपरेशन झाले तरी सुद्धा मला अजूनही नीट चालायला येत नाही. हं. त्याच्यामुळे मी प्रश्न विचारला होता. आता सांगतो तुम्हाला मॅडम, कमरेचा त्रास जो आहे तुमचा आहे धनु लग्न, हो बरोबर? बरोबर. आणि त्यानंतर तिथे जर आपण पाहिलं तर कंबर जी आहे ही तुळ राशीकडे येते. कंबर जी आहे ती तुळ राशीकडे येते. तुळ राशी, वृश्चिक राशी आणि धनु राशी. धनु राशीला मांड्यांचा त्रास होणं आणि त्यानंतर तिथे तुळ राशीला कमरेचा त्रास होणं, म्हणजे तो जो काही एक शरीराचा भाग आहे त्या शरीराच्या भागामध्ये तिथे काही ना काहीतरी विकार तयार होणार. आणि ज्या वेळेला मंगळ तिथे पाहतोय, मंगळ जेव्हा तिथे पाहणार त्यावेळेला तिथे शस्त्रक्रिया सुद्धा होणार. माणसाला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही, कारण मंगळ शस्त्रक्रियेचा कारक आहे. शस्त्र मंगळाकडे आहे. तो अगदी वैद्यकीय बरोबर. उपचार करताना शस्त्रक्रिया होणार, बरोबर ना? हो अगदी बरोबर आहे. तर अशा तऱ्हेच्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे तुम्हाला पाहायला पाहिजेत. आता आणखीन एक तुम्हाला सांगतो की मॅडम, धनु लग्न असल्या कारणाने तुम्ही तिथे आयुर्वेदिक उपचार आणि पारंपरिक योगा हा हा ह्या 2 पद्धतीचा जर अवलंब केला, कारण मेषेचा मंगळ आहे आणि तो हो हो अष्टमाला देखील पाहतोय, लक्षात घ्या, तो हो अष्टमाला देखील पाहतोय. अष्टम स्थान हे अशा तऱ्हेच्या विद्यांचं कारक घर आहे. मग तिथे जर समजा धनु राशीने ठरवलं की अशा विद्या आत्मसात करायच्या, तर त्याच्यासाठी त्या सहज होतात. पण शनीची लग्नावरती दृष्टी असल्या कारणाने तुम्ही तिथपर्यंत जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही 4 पावलं मागे येता. नाही, आता सध्या ना मी योगाचा वर्षाचे पैसे भरलेत. योगा हा करते घरी, ऑनलाईनच अटेंड करते, हा हा. चालायला येत नसल्यामुळे. हं. पण हे जर तुम्ही आधी केलं असतं तर नाही का वाटत तुम्हाला फरक पडला असता नाही, बराच? आधी मी जात होते ना योगाला, जवळजवळ वर्ष 2 वर्ष गेले मी. त्याच्या आधी पण मी करत होते, पण नंतर माझं चालणंच पूर्ण बंद झालं. हा. त्याच्यामुळे गोंधळ हं. झाला सगळा. असं आहे मॅडम की तुम्ही योगाचा अवलंब करणे आणि धनु राशीच्या माणसाने, शनीच्या प्रकृतीच्या माणसाने, तुमच्या लग्नावरती शनीची दृष्टी आहे, ह्याला हो हो योग आणि चालणं आणि आयुर्वेदिक उपचार अति लाभदायक ठरतात. अति हो लाभदायक ठरतात. कारण मांड्या या धनु राशीकडे आहेत. मांड्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर जातकाने मांडी घालून बसणं, आता ते तुमच्या वयाला किंवा तुमच्या सध्याच्या शरीर प्रकृतीला, तुमच्या विकाराला अनुसरून ते शक्य होणार नाही, परंतु चालणं हे फार गरजेचं आहे. पण चालायला येत नाही मला ना, हा, त्याच्यामुळे मग मी तो योगा तो तोच करते. तर तोच हा, तर मॅडम प्रकार आहे ना. आणि योग जेव्हा आपण करतो त्यावेळेला हा. योग करून आपण पूर्ण शरीराला पूर्ण शरीराला श्वास देत असतो, श्वास प्रदान करत असतो, ऑक्सिजन आपण पुरवत असतो. हो हो तो हळूहळूच आकार घेणार. पण तुम्हाला या गोष्टींचा अवलंब हा जास्ती लाभदायक ठरेल. ओके. हो हो. येस. धन्यवाद सर, धन्यवाद. बरोबर सांगितले. बरं. बाबर साहेब बोला. हॅलो. बोला. हा. हा सर, षष्टामध्ये चिरवाच्या शनी मंगळ मकरेचे आहेत आणि शुक्र जोडीला आहे. एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. षष्टामध्ये एकत्र आहेत, लग्न काय काय काय? सिंह लग्न आहे, सिंह लग्न आहे. हा, मग काय? बोला पुढे. तर त्याच्या म्हणजे त्याच्या वैवाहिक सौख्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत्या. आता तिथे सिंहलग्न असल्याच्या नंतर शनी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह जेव्हा षष्ठामध्ये आहेत आणि चंद्र सुद्धा शुक्र सुद्धा षष्ठामध्ये आहे, वैवाहिक जीवनात अडचणी हा येणारच. शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक आहे आणि तो शनी मंगळाच्या सोबत आहे. त्याच्यामुळे तिथे स्त्री जातकाला या जातकाकडून त्रास होणं, त्रास दिला जाणं, ह्या गोष्टी होणार.
इच्छेच्या विरुद्ध वागणं, मनाच्या विरुद्ध वागणं असं होणार. आणि त्यात सप्तमेश जो आहे, हा सप्तमेश हम्म. जरी शुक्राच्या सोबत हा असला तरी तो मंगळाच्या सोबत आणि मकर राशीमध्ये आहे. हा त्याची 2 लग्न झाली पण काही जमाना ते सगळं प्रॉब्लेमॅटिक, मुलगा एकदम व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. 4 लग्न झाली तरी सुद्धा तीच स्थिती होणार. कारण ते लग्न जे आहे, म्हणूनच आपल्याकडे एक सिस्टम आहे. लोक काय करतात, पहिला विवाह सप्तम स्थानावर, दुसरा विवाह लग्न स्थानावर, परत तिसरा विवाह परत सप्तम स्थानावर, असं नसतं. एकच स्थान आपल्याला निहित करून दिलेलं आहे, म्हणजे सप्तम स्थान. तर त्या सप्तम स्थानावरून ज्या वेळेला आपण तिथे पाहतो, तर ही शनी मंगळाची युती जातकाला त्याच्या जीवनामध्ये येणारा जोडीदार जो आहे, त्या जोडीदाराच्या विषयी समस्याग्रस्त करणार आणि तो जातक स्वतः त्या जोडीदाराला समस्याग्रस्त करणार, हे निश्चित. बापरे, आता काय काय ह्याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं? सोल्युशन साठी मला फोन करा. अच्छा, बर, चालते कर. फक्त इथे मी शिकवण्याचं काम करतो, सोल्युशन देण्याचं. सोल्युशन साठी फोन करावा. हॅलो. चालते हॅलो. हा, हॅलो सर. नमस्ते, बोला. हॅलो सर. हा, आरती जोशी बोलते. बोला ना. तर चतुर्थ स्थानात कुंभेचा शनी आणि दशम स्थानात सिंहेचा रवी, मंगळ आणि बुध असेल तर शनी त्या तिन्ही ग्रहांवर प्रॉब्लेम करणार का? बिलकुल बिलकुल मॅडम, बिलकुल. अशी व्यक्ती हो नक्की करणार. अशी व्यक्ती आपल्या निर्णयांमध्ये चुकणं, अशा व्यक्तीवरती चुकीचे आरोप होणं, अशा व्यक्तीला आपल्या नोकरीच्या बाबतीत समस्या तयार होणं, कधी कधी नोकरी सोडावी लागणं. अच्छा. हा, नोकरीच्या बाबतीत म्हणजे मॅनेजर असून पगार जास्त होता तो कमी झाला असं, आणि नोकरी सोडावी लागणं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतात. अच्छा अच्छा. आणि चतुर्थ स्थानात शनी आहे म्हणून चतुर्थ प्रॉपर्टीचं पण दुःख असणार. असं आहे मॅडम की या जातकाला प्रॉपर्टीचं पण दुःख असणार. कारण प्रॉपर्टी जी आहे ती मंगळ, शनी आणि चतुर्थ स्थानाकडे असल्या कारणाने, त्यानंतर तिथे जर समजा हे जातक जो आहे, हा जातक स्त्री जातक आहे का पुरुष जातक आहे? स्त्री जातक आहे का पुरुष जातक आहे? हॅलो. स्त्री जातक असेल तर तिथे पती. ओके, हो ठीक आहे, ऐकलं मी, ऐकलं मॅडम. बर, आता त्यामध्ये असं आहे, ज्या वेळेला तिथे ही जर ऐका ना जरा मॅडम प्लीज, ही व्यक्ती जर स्त्री जातक असेल तर तिथे पतीच्या संबंधित सुद्धा समस्या तयार होऊ शकतात. पतीला यश न मिळणं, पतीची कर्तृत्वहीनता सतत आपल्याला त्रास देत राहणं, त्यानंतर स्वतःच्या आरोग्याच्या विषयी समस्या तयार होणं आणि मन सतत भित्र असणं. आधी बऱ्याच परिस्थितीला जातक जो आहे तो अगदी धडाडीने सामोरा गेलेला असेल, पण नंतर मन भित्र झालं असेल आणि नंतर अनेक चिंतांनी जातक जो आहे तो ग्रस्त झाला असेल. संतती असेल तर संतती सुद्धा तेवढा सपोर्ट करणार नाही या जातकाला. अशा सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला अनुभवायला आल्या असतील. जर जातक तुमच्या ओळखीचा असेल, तुम्हाला माहिती असेल त्याची जीवनगाथा, तर तुम्हाला हा अनुभव आला असेल, म्हणजे त्याला पाहिलं असेल तुम्ही. ओके, ओके, ठीक आहे. चला, जय श्रीराम. आपण पुढच्या लेक्चरला भेटू. आता हे लेक्चर जे आहे ते मी युट्यूबला टाकणार आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल, आणि त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद सर. जय श्रीराम. थँक्यू सर. जय गुरुदेव, जय श्रीराम. जय श्रीराम.